नमस्कार, मी शेखर सिंग, म्युन्सिपल कमिशनर पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जर आपण स्वच्छतामध्ये बघितलं, आजचा आपला जे दुसरा फेसबुक लाईव्ह सेशन आहे, पहिल्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सर्वांशी पार्किंग, ट्रॅफिक याच्यावर संवाद साधायचा प्रयत्न केला होता. आजचा जे आपला मुद्दा आहे तो स्वच्छता आणि ज्याला आपण आरोग्याशी निगडीत पण ज्यांची नाळ जुळलेली आहे स्वच्छता आणि आरोग्याची, त्या संदर्भातला आज आपण चर्चा करतोय. त्याच्यामध्ये जर स्वच्छताचा जर आपला विचार केला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खरं मागचे 3 ते 4 वर्षामध्ये स्वच्छतामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आपली पोझिशन जर आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्येच बघितली तर आज ते 3 ते 4 वर्ष आधी आपली पोझिशन स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भारतामध्ये जवळपास 40-45 या दरम्यान होती. हळूहळू आपण त्याच्यामध्ये प्रोग्रेस केला. 18, 19, 19-20 मध्ये आपली रँक 27 आणि मागच्या वर्षी आपली रँक 19 स्थानावर आपण संपूर्ण देशामध्ये ही रँक होती. पण जरी आपण याच्यामध्ये प्रोग्रेस केला असेल तरी हे पण 100% मला जाणीव आहे, विशेषतः महानगरपालिकाच्या तर्फे, की आपल्याला याच्यामध्ये 100% प्रोग्रेस करायची गरज आहे. आता हे प्रोग्रेस करताना जसं आजपर्यंत तुमच्या सर्वांच्याकडून चांगला सहकार्य मला लाभला, सर्व नागरिकांच्याकडून, वेगवेगळी आपली संघटना, मीडियाचे आपले काही मित्र, आपले सन्मान्य सर्व लोकप्रतिनिधी, ते आपले महापौर असतील, उपमहापौर, सर्व सदस्य किंवा आपले मान्य आमदार किंवा खासदार, सर्वच आपले लोकप्रतिनिधी आणि यांच्यासोबतच साथ देण्यासाठी जे आपला प्रशासनाचं संपूर्ण जे आपली यंत्रणा आहे, विशेषतः आरोग्य विभागाची खूप मोठी यंत्रणा आपल्या शहरामध्ये कार्यरत आहे, त्या सर्वांचा आपण एकंदरीत जर विचार केला तर आपली महानगरपालिकाने प्रोग्रेस चांगली केली. पण जरी प्रोग्रेस चांगली केली असेल तर आपण जे आमच्यासाठी ध्येय ठेवलं आहे तो आपले सिटीला देशामध्ये सर्वात स्वच्छ आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नंबर 1 ची सिटी करण्याचा आम्ही आमच्या ध्येय आणि हेतू ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये बरेच आपले कॉम्पोनंट असतात. काही प्रमाणात आमची जबाबदारी आहे, काही प्रमाणात काही नागरिकांची जबाबदारी आहे, काही प्रमाणात काही इन्स्टिट्यूशन्सची सुद्धा जबाबदारी आहे. असा प्रकारे वेगवेगळे जे आपले स्वच्छताशी निगडीत प्रश्न आहे आपण तुमचे सर्वांचे कडून मागून घेतले होते. खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला. इफ आय एम नॉट रॉंग, मोर दॅन 350 आम्हाला प्रश्न त्याच्यासाठी आले. आज आपण त्याच्यापैकी काही कॉमन क्वेश्चन्स बंचिंग करून घेतले. बरेच क्वेश्चन्स ओव्हरलॅपिंग, बरेच क्वेश्चन्स कॉमनसुद्धा याच्यामध्ये होते. पण जे आम्हाला असं वाटते की लोकांचं जिव्हाळ्याशी निगडीत किंवा त्यांचे खूप जिकरीचे जे काही प्रश्न आहे, काही मुद्दे आहे, त्यांना आपण आज हाताळायचा प्रयत्न करतो आहे. याच्यानंतरसुद्धा तुमचे कॉमेंट्स आणि तुमचे लाईव्ह क्वेश्चनचे मार्फतसुद्धा तुम्ही प्रश्न विचारायला वी वूड एनकरेज यू. आजचे जर फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आम्ही त्यांच्या सर्वांच्या उत्तर देऊ शकले नाही तर आम्ही त्यांच्या सर्वांच्या FAQ प्रमाणात उत्तर देऊन आमचे स्मार्ट सारथी ॲप वेबसाईटवर सुद्धा अपलोड करायचा आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. आता ओव्हरऑल जर आपले प्रश्नाचा जर विचार केला तर आपले कैलाश म्हणून आपले एक सिटीचे रेझिडेंट आहे, त्यांनी विचारलं आहे, आर यू गोईंग टू प्लेस सॅनिटायझर्स इन पब्लिक. आता सॅनिटायझर्स जे आपला मुद्दा आहे पब्लिकमध्ये ठेवण्याचा, तो कोविडमध्ये भरपूर जास्त आपला राहिलेला मुद्दा होता. आज रोजी बरेच आपले जे टॉयलेट्स आहे, विशेषतः पब्लिक टॉयलेट आणि कम्युनिटी टॉयलेट, त्यांचं पण आपण थोडा पॅराडाईम आता चेंज करतो आहे. स्मार्ट सिटीचे मिशनचे अखत्यारीत आपण स्मार्ट टॉयलेटची व्यवस्था, स्मार्ट टॉयलेटची सुरुवात डांगे चौकपासून केलेली आहे. त्याच्यानंतर भक्ती शक्ती आणि इतर 26 ठिकाण आपण ते स्मार्ट टॉयलेट इम्प्लिमेंट करतो आहे. त्या स्मार्ट टॉयलेटमध्ये आपण 100% हँडवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. पण ओव्हरऑल सॅनिटायझरची हळूहळू ज्या प्रमाणात कोविडमध्ये सर्वांना असं वाटत होतं की सॅनिटायझरचा भरपूर जास्त वापर आपण करायचो, हळूहळू तो वापर आता सद्यस्थितीत आज रोजी तरी कमी झालेला आहे. तसा जरी असेल तरी आपण तुम्ही तुमच्या स्तरावर सॅनिटायझरचा वापर ॲट अप्रोप्रिएट मोमेंट्स करणं अपेक्षित आहे अँड वी वुड बी एनकरेजिंग यू टू डू दॅट. दुसरा क्वेश्चन आहे किरण दोशी यांनी विचारला आहे, फॉर कलेक्शन ऑफ गार्बेज ड्राय अँड वेट फ्रॉम बिल्डिंग हाऊ मच पर मंथ चार्जेस आर रिक्वायर्ड टू बी पेड टू PCMC कॉन्ट्रॅक्टर. तर करंटली आपण जे तुम्हाला म्हटलं होतं याच्यामध्ये 2 मुद्दे आहे आणि एक हा मुद्दा आहे जे इतर पण लोकांनी काही प्रश्न विचारले ते आपल्या कचऱ्याचे विलगीकरणच्या संदर्भातले. मी आधी 2-3 प्रश्न घेतो आणि त्याच्या आधारावर उत्तर आमचं याच्यामध्ये कॉमन आहे. अजून एक विचारलं आहे की महानगरपालिकेस ओला व सुका कचरा विलगीकरण करून देणे का आवश्यक आहे. याचे पाठोपाठ अजून एक क्वेश्चन आहे, कचरा विलगीकरणासाठी महानगरपालिका काही आर्थिक सहाय्य देते का आणि घरगुती स्वरूपात नागरिक कचरा विलगीकरण कशा प्रकारे करू शकतो. तर वेगवेगळे प्रश्न आहे. आपला कचऱ्याची विलगीकरणशी निगडीत प्रश्न आहे.
आता आपण संपूर्ण टोटल आपला वेस्टचा डिस्पोजल, वेस्टचा प्रोसेसिंगचा जर विचार केला तर थ्रूआउट द वर्ल्ड आता हे खूप वेल सेटल्ड प्रिन्सिपल आहे की जर सोर्सला विलगीकरण, सोर्सला सेग्रिगेशन झालं नाही तर आपण डिस्पोजलच्या ठिकाणी किंवा प्रोसेसिंगच्या ठिकाणी चांगल्या रीतीने सेग्रिगेशन करू शकत नाही. आपण प्रयत्न करतोय तरी पण जर सोर्सलाच सेग्रिगेशन, प्रामुख्याने कोणतं सेग्रिगेशन आहे, आज रोजी आम्ही तुम्हाला एक प्रकारे 4 ते 5 कॅटेगरीमध्ये सेग्रिगेशन करायला सांगतोय. पहिली कॅटेगरी आहे तुमचा ओला कचरा. ओला कचरा मला तुम्हाला सांगायची गरज नाही, आता लहान मुलांना सुद्धा माहिती आहे. तुमची भाजीपाडापासून गार्डनचा काही वेस्ट असेल, टी बॅग्स असतील वगैरे वगैरे, ते सगळं तुमचं ओला कचऱ्यामध्ये येतो. दुसरा आहे आपला सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये मेटलपासून, काचेपासून, नंतर तुमचं प्लास्टिक आणि इतर हे जे अशी गोष्टी आहे जे इझिली बायोडिग्रेडेबल नाही आहे त्याला आपण सुका कचऱ्यामध्ये मोडतो. याच्यानंतर आपला डोमेस्टिक हजार्डस काही वेस्ट असतो आणि याचे सोबतच आपला सॅनिटरी वेस्ट असतो, ज्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स, मुलांचे डायपर्स या प्रकारात आपण 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. प्रामुख्याने आपली जे 2 कॅटेगरी आहे ओला कचरा आणि सुका कचरा, आणि त्याचं विलगीकरण तुमचे स्तरावर काय इम्पॉर्टंट आहे ते बरेच लोकांना प्रश्न पडतो. कदाचित काही लोक असं म्हणत असतील की सगळा कचरा तुमच्याकडून मिक्स कचरा घ्यायचा, मोशी किंवा इतर ठिकाणी घेऊन जायचा आणि तिकडे सेग्रिगेशन करायचं. पण जे सेग्रिगेशन पोस्ट फॅक्टो असतो तो कधी पण एफिशियंट होऊ शकत नाही. जर सेग्रिगेशन सोर्सच्या ठिकाणीच ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा त्या प्रमाणात आपण केला तर आपली प्रोसेसिंग चांगली असतो, आपली प्रोसेसिंग एफिशियंट असतो आणि प्रोसेसिंग करताना जे एंड प्रोडक्ट आहे तो पण एफिशियंटली निर्माण होतो. आता ओला कचऱ्याचा आपण काय करतो, ओला कचरा आपण आपली MRF फॅसिलिटीला घेऊन जाऊन त्या ठिकाणी आपण कंपोस्टिंग करतोय. विंडरोज आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण यंत्रणा उभी केलेली आहे. त्या ठिकाणी आपण कंपोस्ट करून खतचा निर्माण करतोय. खत आपण आमचे संपूर्ण हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आमची MRF फॅसिलिटीमधूनच खत उचलून घेतोय आणि काही प्रमाणात शेतकरी बांधवसुद्धा आपल्यातर्फे त्या खताचा वापर करताय. याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला की सुका कचऱ्याचा आपण काय करतोय, तर सुका कचऱ्याच्यासाठी आज रोजी आपण त्याचं प्रोसेसिंग करून RDF ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी त्याला स्टॅकअप करून घेतो. आणि RDF जे आपला आहे तो रिझर्व डिराईव्ह फ्यूल आहे, त्याला आपण याचे पुढे आता आमच्या वेस्ट टू एनर्जी प्लांट जे महानगरपालिकेची संकल्पना होती आणि तो एक कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट होता. PPP स्तरावर महानगरपालिकेने जवळपास 200 कोटीचा प्रोजेक्ट उभारला आहे. त्याच्या आता सुरुवात, कमिशनिंग, इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण जवळपास मे 2023 पासून पुढचे 1 किंवा 2 महिन्यामध्ये आपण त्याचा कमिशनिंग आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशनसुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपण जे RDF क्रिएट होतो म्हणजे सुका कचरा, त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि इतर गोष्टी जे आहे त्यांना आपण जाळून त्यातून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. आणि जे 14 मेगावॉटची इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे ते आपले महानगरपालिकाचं जे आमच्या मेजर इलेक्ट्रिसिटी गझलिंग जे आपले ठिकाण आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने WTPs आणि STPs आहे त्या ठिकाणी आपण त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करणार आहोत, जेणेकरून ओव्हरऑल आमच्या इलेक्ट्रिसिटी मिक्समध्ये आपल्याला वेस्ट टू एनर्जीची आपण त्याच्यामध्ये वापर करू शकणार आहे. तर जर तुम्ही तुमच्या स्तरावर सेग्रिगेशन चांगलं ठेवलं नाही तर आम्ही जेव्हा कंपोस्ट क्रिएट करतोय किंवा जेव्हा आम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी RDFला वापर करणार आहोत तेव्हा तो प्रोसेस ऑप्टिमाइज राहणार नाही, तेव्हा त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. याचे पुढे जाऊन जसं ज्या प्रमाणात आपण ओला कचऱ्याची व्यवस्था कंपोस्टिंगसाठी करतोय, आता आम्ही निर्णय अजून एक घेतला आहे. ऑलरेडी एक आमच्या 50 TPDचा हॉटेल वेस्ट टू बायोगॅसचा प्लांट आता रेडी होतो आहे. तो पण पुढचे 1 किंवा 2 महिन्यामध्ये तो प्लांट रेडी होऊन जाईल. तो प्लांट रेडी झाला की सगळे रेस्टॉरंट आणि हॉटेलचा जे आपला फूड वेस्ट आहे तो आपण घेऊन त्याच्यापासून आपण बायोगॅस निर्मिती करणार आहे. तो 50 TPDचा आपण प्लांट लावतोय. पण याचे व्यतिरिक्त आपण 300 TPDच्या PPPमध्ये अजून एक प्लांटचं नियोजन करतोय, ज्या ठिकाणी आपण वेट वेस्ट जे ओला कचरा तुमच्याकडून घेतोय काही प्रमाणात आपण कंपोस्टिंग करणार, पण मोठ्या प्रमाणात आपण याचे पुढे जाऊन ओला कचऱ्याचे पासून बायोगॅसची निर्मिती करणार आहे. आणि तो 300 TPDचा प्लांट एक्सपॅन्डेबल टू 500 TPD आपण PPP स्तरावर उभारण्याचं नियोजन आमच्या वतीने केलेलं आहे. म्हणून जर उद्या जाऊन आपल्याला सवय आजपासून लागली नाही तर एकतर कंपोस्ट क्रिएट करताना अडचणीचा ठरतोय, बिकॉज एकदा MRFला पोहोचल्यानंतर सुका कचरा वेगळा करणे, ओला कचरा वेगळा करणे, मिक्स वेस्टपासून खूप अवघड गोष्टी राहतोय. त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीजसुद्धा मिक्स होऊन जातात. याच्यानंतर जेव्हा आपण बायोगॅसची निर्मिती करणार आहोत तेव्हा तर आपल्याला सेग्रिगेशन क्वालिटी खूप चांगली लागत आहे. अबाव 90 to 95%
ओला कचऱ्याची प्युरिटी असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच प्लास्टिक, मेटल, ग्लास एटसेट्रा एटसेट्रा यायला नको. म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, सूचना देतोय आणि याचे पुढे कदाचित आम्ही दंडचा सुद्धा प्रोव्हिजन सुरुवात करणार आहोत जर ॲट सोर्स सेग्रिगेशन झालेला नाही. अजून याचे व्यतिरिक्त सुद्धा 2016चे जे आपले सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सुद्धा त्यांना पुरोपोर ऑब्व्हियसली अडॉप्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सोर्स सेग्रिगेशन कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील, बऱ्यापैकी आपल्या शहरामध्ये लोकांचा सहभाग चांगला असल्यामुळे आपला सेग्रिगेशन 90 किंवा 90चे पुढे गेलेला आहे. तरी पण अजून काही लोक आहे ज्यांच्या मार्फत आम्हाला सहकार्याची आणि अजून चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्यांनी कृपया करून आम्हाला सेग्रिगेशनमध्ये मदत करावी. सेग्रिगेशन तुमचा जर चांगला राहिला तर पुढचा आमचा डिस्पोजल आहे तो चांगला राहणार आहे, पुढचा आमचा जे नियोजन आहे तो चांगला राहणार आहे. म्हणून हे संपूर्ण जे आपला कचऱ्याचे व्यवस्थापनाचा ज्याला आपण पाया म्हणू शकतो किंवा फाउंडेशन म्हणू शकतो तो आहे सेग्रिगेशन ॲट सोर्स, म्हणजे कचऱ्याचं विलगीकरण घराच्या स्तरावर. आता घराच्या स्तरावर कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी काही वर्षापूर्वीसुद्धा महानगरपालिकेच्या तर्फे डस्टबिन देण्यात आले होते. आज रोजीसुद्धा जर नागरिकांनी महापालिकेच्या माध्यमातून कंपोस्ट बिन खरेदी केला तर 50% रक्कम अनुदान स्वरूपात आम्ही आज रोजीसुद्धा वितरित त्याच्यामध्ये करतो आहे. पण मला 100% जाणीव आहे आपल्या शहरामध्ये जर आपण खर्च काही इतर गोष्टीसाठी करू शकतो तर कचऱ्यासारखा खूप महत्त्वपूर्ण विषयावर आपण तेवढा खर्च करू शकतो आहे की आपण ओला कचरा वेगळा ठेवायचा, सुका कचरा वेगळा ठेवायचा. 1 एप्रिलपासून ज्या घरामधून आम्हाला कचऱ्याचं विलगीकरण प्रॉपर भेटणार नाही त्या घरापासून आम्ही कचऱ्याची उचल बंद करणार आहे जर सोर्स आपल्याला सेग्रिगेटेड वेस्ट भेटला नाही. आत्तापर्यंतसुद्धा आपण कंपल्शन करत आलो आहे, पण याचे पुढे 1 एप्रिलपासून आपण त्याच्यामध्ये थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेणार आहोत. म्हणून प्रत्येक घराचे लोकांना माझी विनंती राहील, सूचना राहील की त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण, ओला कचरा, सुका कचरा खूप चांगल्या रीतीने त्यांनी करावा आणि याच्यासाठी महानगरपालिकेला मदत करावी. काही लोकांनी असं पण विचारलं होतं की घरगुती स्वरूपात नागरिक जे आहे कचरा विलगीकरण कशा प्रकारे करू शकतात. तर वेगळी पेटी ठेवणं अपेक्षित आहे, तेवढाच आम्ही तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो. तुम्ही प्रामुख्याने जर 2 पेटी ठेवली, एकमध्ये ओला कचरा टाकला, दुसऱ्यामध्ये सुका कचरा टाकला आणि जेव्हा आमची घंटा गाडी त्यावेळी आमचे कंपार्टमेंटसुद्धा वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सुका कचरा वेगळा ठेवतो आणि ओला कचरा वेगळा ठेवतो. याच्या पुढे आमची संपूर्ण डिस्पोजलची प्रक्रिया, प्रोसेसिंगची प्रक्रियासुद्धा आम्ही अजून त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे. आपले 2 ट्रान्सफर स्टेशन मान्य पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उद्या आपण त्यांच्या उद्घाटन इनॉग्रेशन करतो आहे, एक गवडी माथामध्ये आणि एक कासारवाडीमध्ये. असाच या प्रमाणात आपण पुढे जाऊन शहरामध्ये अजून 6 ते 7 ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती करतो आहे. ट्रान्सफर स्टेशनलासुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा ट्रान्सपोर्ट करताना त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट मेकॅनिकल संपूर्ण प्रोसेस, ऑटोमॅटेड प्रोसेस राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉम्पॅक्ट कंटेनर्समध्ये ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा तो ट्रान्सपोर्ट आपला मोशीच्या MRFमध्ये करणार आहोत आणि त्याची वेगवेगळी प्रकारे आपण प्रक्रिया ओला आणि सुके कचऱ्याची करणार आहोत. काही प्रमाणात लोक आणि आपल्याच शहरामध्ये लोकांनी खूप चांगली पहल घेतली. याच्यामध्ये काही सोसायटीजनी खूप चांगली पहल घेतली. काही लोकांनी असा पण प्रश्न विचारला आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या तर्फे, आणि हा मुद्दा काही महिन्याच्या आधी खूप गाजलासुद्धा होता, आपण सोसायटीजला म्हटला होता की बल्क वेस्ट जे जनरेटर्स आहे त्यांनी त्यांच्या स्तरावर जे आपला 100 kgपेक्षा जास्त ओला कचरा निर्मिती करतात त्यांनी त्यांच्या स्तरावर त्याचं विलगीकरण करणं गरजेचं आहे. त्याचा जे आपण कंपल्शन होता काही प्रमाणात आपण त्याला सस्पेंड केला होता, काही प्रमाणात आपण त्याला एक्सटेंड केला होता. पण अजून मला तुमची सर्व सोसायटीशी माझी सूचना राहील, तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट राहील की तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे तुमचे स्तरावर ओला कचऱ्याचा प्रोसेसिंगची, ज्याला आपण ऑन साईट प्रोसेसिंग म्हणतो, त्या ऑन साईट प्रोसेसिंगची तुम्हाला सर्व सोसायटीजला प्रयत्न केला पाहिजे आणि वेगवेगळे प्रकारात याच्यामध्ये सोल्युशन्स अवेलेबल आहे. एखादी सोसायटीच्याकडे जागा अवेलेबल असेल तर त्यांनी काही प्रमाणात कंपोस्टच्या निर्मिती करावी. जर त्यांच्याकडे जागा अवेलेबल नसेल तर एखाद्या त्यांनी संस्थाला सोबत घेऊन, आणि ते संस्थाला आपण पॅनल पण करायचा प्रयत्न केलेला आहे, त्या संस्थाचे मार्फत त्यांनी तो कंपोस्ट जे आहे त्यांनी ऑन साईट न करता त्या संस्थाचे मार्फत त्याचा प्रोसेसिंग करावं. आता बरेच लोकांना कदाचित प्रश्न असा पडतो आहे की महानगरपालिकेच्याकडे एवढी संपूर्ण यंत्रणा असूनसुद्धा
आपण असं का म्हणतोय की बल्क वेस्ट जनरेटर जे आहे त्यांनी त्यांचे स्तरावर प्रोसेसिंग का करावी? आणि बरेच लोक असं विचारतात की आम्ही तर इन्कम टॅक्स देतोय, आम्ही तर प्रॉपर्टी टॅक्स देतोय, तर आम्ही अजून काय द्यायचं की महानगरपालिकांनी जबाबदारी उचलायची? तर त्याचे 2-3 प्रकारात मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पहिलं तर आपला 2016ची गाईडलाईन्समध्ये, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची गाईडलाईन्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की बल्क वेस्ट जनरेटर जे आहे त्यांनी त्यांचे स्तरावर ओला कचऱ्याचा कंपोस्टिंग करणं ऑन साईट गरजेचं राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता बराच आपला क्लायमेट चेंज आम्ही आणि तुम्ही सर्वच आपण त्याचा आता आज रोजी जे दुष्परिणाम आहे ते आपण सहन करतोय. क्लायमेट चेंजच्या दृष्टीने सुद्धा जर एखादा बल्क वेस्ट जनरेटर एवढा ओला कचरा निर्माण करत असो की तो त्याच्या प्रोसेसिंग करू शकतो, तर त्यांनी तो प्रोसेसिंग केली पाहिजे, जेणेकरून आपला ट्रान्सपोर्टेशन वाचला पाहिजे, जेणेकरून आपला फ्यूल कन्झम्पशन वाचला पाहिजे, आणि जे गोष्टी ज्या ठिकाणी कंपोस्टिंग होऊ शकतो त्याची कंपोस्टिंग त्याच ठिकाणी असलं पाहिजे. आणि आता याच्यामध्ये विशेष उल्लेख मला आमचे जे बांधव गवडी माथा आमचे झोपडपट्टीचे आहे त्यांचा मला विशेष उल्लेख केला पाहिजे की आमची गवडी माताची महिलांनी दाखवून दिलं आहे की लोकल स्तरावर कंपोस्टिंग एवढा अवघड प्रश्न नाही आहे. जवळपास 350 ते 400 कुटुंबांना गवडी माताची जे आपली महिला बचत गटची महिला आहे 10 महिला त्यांनी अगदी ठामपणे दाखवून दिलं आहे. त्यांनी सेग्रिगेशन पण आता जवळपास 100% करून घेत आहे. जे ओला कचरा निर्माण होत आहे ते आम्ही त्यांना काही जागा प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी ते त्याच्या कंपोस्टिंगसुद्धा करत आहे. खतसुद्धा निर्माण होतो आहे, त्या खतचा वापरसुद्धा आम्ही आमच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट इतर यांच्या मार्फत करतो आहे. तर जर आपली गवडी माताची महिलांनी तसा एक पॉझिटिव्ह एक्झाम्पल दाखवून दिला असेल तर आय एम 100% शुअर इतर पण काही लोकांच्या मार्फत तसा एक नियोजन करणं एवढा काही याच्यामध्ये अवघड बाब नाही आहे. याच्यामध्येच आपली बरेच अशी सोसायटीज आहे ज्यांनी याच्यामध्ये खूप चांगला काम केलेलं आहे. त्या सोसायटीजला आपण एक प्रकारे अवॉर्डसुद्धा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना आपण स्वच्छ सर्वेक्षण 23चे मध्ये एक आपण जे स्वच्छ वॉर्डचा जे आपली स्पर्धा घेतली होती आणि त्याच्यामध्ये विशेष उल्लेख आपला ड प्रभागमध्ये पार्क रॉयल पिंपरी सौदागरला आपली सोसायटी आहे. याच्यासोबतच देवी इंद्रायणी सोसायटी तडवलेला आहे. उच्चाव होम्स आहे आपला ई प्रभागमध्ये, देवी इंद्रायणी सोसायटी तडवले. या सोसायटीनी खूप चांगल्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या स्तरावर ऑन साईट कंपोस्टिंग केलेली आहे आणि म्हणून आपण त्यांना एक इन्सेंटिवाइज करून त्यांचा प्राईजसुद्धा द्यायचा आमच्या वतीने प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या स्तरावर काही याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये सुद्धा इन्सेंटिव्ह देतो. मागच्या वर्षी जेव्हा संपूर्ण आपला सोसायटीचा मुद्दा सुरू होता तर काही सोसायटीने मला विचारला की आम्ही खूप चांगल्या प्रकारे कंपोस्टिंग करतोय तर त्याचा मला इन्सेंटिव्ह काय. म्हणून आपण मोर दॅन 100 सोसायटीजला प्रोॲक्टिव्हली ज्या ठिकाणी ऑनसाईट कंपोस्टिंग सुरू आहे त्यांना सर्वांना आता पुढचा जे आपला असेसमेंट इयर येणार आहे त्याच्यामध्ये 100% आपण त्यांना जे सवलत आहे जे की 5% आपला ऑनसाईट कंपोस्टिंगसाठी, 8% झिरो वेस्ट प्रकल्पसाठीची जी आपली सवलत आहे ते आपण त्या सर्व सोसायटीजला द्यायच्या सुरुवात करणार आहे, जेणेकरून आपण एक पॉझिटिव्हली एक चांगला इन्सेंटिवायझेशन प्रमाणे त्या सोसायटीजला आपण अवॉर्ड आमच्या वतीने आणि त्यांचे एफर्टला आम्ही आमच्या वतीने रेकॉग्नाइज करू शकणार आहे. म्हणून सर्व सोसायटीजला, नॉट जस्ट सोसायटीज, त्याच्यामध्ये बल्क वेस्ट जनरेटरमध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, काही इंडस्ट्रीज, काही हॉटेल्स, जेवढे काही बल्क वेस्ट जनरेटर्स आहे त्यांना सर्वांना माझी सूचना, माझी विनंती राहील की तुम्ही तुमच्या स्तरावर पाऊल उचला. सिटीला तुमचा एक पाठिंबा द्या. बराच आपला वर्षापासून सर्व आपल्या नागरिकांचा सिटीसाठी चांगला पाठिंबा राहिलेला आहे, पण या मुद्द्यामध्ये सुद्धा तुमच्याकडून पॉझिटिव्ह पाऊल उचलण्याची गरज आहे आणि तुमचे जे सहकार्य मला लाभणं अपेक्षित आहे तो आम्ही अपेक्षित करतो की याचे पुढे जाऊन तो सहकार्य मला 100% लाभणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही इतर प्रश्न आहे तर हा जे मी एक बराच वेळ घेतला, जवळपास 10 ते 15 मिनिट, पण तो इम्पॉर्टंट आहे. जसं मी म्हटलं होतं आपला जे संपूर्ण या प्रक्रियेचा पाया आहे, फाउंडेशन आहे, तो पाया आणि फाउंडेशन आपला कचऱ्याचे विलगीकरणवर आधारित आहे, कचऱ्याचे सेग्रिगेशनवर आधारित आहे. म्हणून सेग्रिगेशन आपलं सर्वात महत्त्वपूर्ण अंग याच्यामध्ये राहणार आहे. शेवटी त्याच्यामध्ये अजून एक काही लोकांनी ई वेस्टच्या संदर्भातला पण प्रश्न विचारला आहे की ई वेस्टच्या संदर्भातला महानगरपालिकेचे काय नियोजन आहे. तर ई वेस्टच्या संदर्भात आपण ECA म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत करार करून भोसरी गवडी माथा येथे आपण एक प्रकल्पची उभारणी केलेली आहे, ज्या ठिकाणी आपण ई वेस्ट गोळा करून त्या ठिकाणी आपण प्रोसेस करतो आहे.
आता सद्यस्थितीत थोडा प्रायमरी प्रोसेसिंग आहे, कदाचित याचे पुढे जाऊन सेकंडरी टर्जरी प्रोसेसिंगमध्ये सुद्धा आपण एंटर करणार आहोत. पण आज रोजी आमचा प्रयत्न एवढाच आहे. आणि त्या जे आपला ई वेस्टचे व्हेकल्सचे जे रूट आहे, आता बराच मला मागणी येत आहे की ई वेस्टचे व्हेकल पण वाढवले पाहिजे, रूट पण वाढवले पाहिजे. पण आज रोजी जेवढे व्हेकल्स आहेत त्यांचा रूट आपण पब्लिश केलेला आहे. कृपया करून स्मार्ट सारथी वेबसाईटला जाऊन ते रूट पाहावं. तुमचे ठिकाणी कोणत्या दिवशी तो आपला गाडी कोणते वेळेला येणार आहे ते आपण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि ती गाडी जर त्या ठिकाणी आली तर तुमच्या ई वेस्ट सेलपासून रेफ्रिजरेटरपासून तुमचे रिमोट सर्व जे आपले ई वेस्टचे सगळे घटक आहे त्याच्यामध्ये समावेशित आहे. त्यांना आपण घेऊन जाऊन प्रोसेसिंग त्याच्यावर करतो आहे. आणि तो कदाचित आपली महानगरपालिका वन ऑफ द फर्स्ट महानगरपालिकाज आहे. इतर पण काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये झालेलं असेल, पण वी आर अमंग्स द फर्स्ट ज्यांनी ई वेस्टच्या संदर्भातली ही संकल्पना राबवली किंवा ई वेस्टला प्रोसेसिंग करण्यासाठीचा हे प्रकल्प उभारलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा याचे पुढेसुद्धा ई वेस्टच्या संदर्भातला सहकार्य अपेक्षित आहे. तर आज रोजी जे सुका कचरा, ओला कचरा जे तुम्ही विलगीकरण करतात, कृपया करून त्याच्यामध्ये सेल, बॅटरी, रिमोट वगैरे त्याचा डिस्पोजल त्या ठिकाणी करू नका. त्याला वेगळ्याने तुमच्याकडे साचून ठेवा. आणि जेव्हा आमची टाईमटेबलप्रमाणे आमची गाडी ई वेस्ट गोळा करायला तुमच्याकडे येणार तेव्हा कृपया करून त्यांना तो ई वेस्ट तुम्ही उपलब्ध करून द्या. अजून एक प्रश्न विचारला गेला आहे की सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे विश्वजीत नारवादर यांनी विचारलं. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जर PCMC सोबत काही नवीन प्रयोग करण्याकरिता आपले सहकार्य कसे घेता येईल. तर आपण याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना सांगतोय की स्मार्ट सिटीचे अखत्यारीत आपण एक इन्क्युबेशन सेंटर सुरुवात केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे स्टार्टअप्स, वेगवेगळे असा हॅकेथॉन वगैरे काही आपण प्रॉब्लेम फ्लोट करतो, लोकांच्याकडून आपण काही सोल्युशन मागून घेतो आहे. त्याच्यामध्ये आता रिसेंटली एक CIX चॅलेंज म्हणून आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही प्रॉब्लेम फ्लोट करणार आहे जे आम्हाला वाटतं आहे की ते इश्यूज किंवा प्रॉब्लेम महानगरपालिकेचे समोर एक आव्हान किंवा चॅलेंज म्हणून आहे. तर त्याचे जर सोल्युशन तुमच्याकडून आले तर 100% आपण त्या सोल्युशनला अडॉप्टसुद्धा करायला तयार आहोत आणि आपण त्याला अवॉर्डसुद्धा करायला तयार आहोत. आणि जर एखादा असा स्टार्टअप असला की ज्यांनी सोल्युशन एक टेक प्लॅटफॉर्ममध्ये किंवा इतर काही याच्यामध्ये बनवलं असेल तर त्याला आता गव्हर्मेंट ऑफ इंडियाची जे CIXमध्ये स्मार्ट ई प्रोक्युअरमेंटची जे गाईडलाईन झाली आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण ते कदाचित त्या स्मार्ट सोल्युशन जे आहे तो डायरेक्टली आम्ही ई प्रोक्युअरमेंटमध्ये प्रोक्युअरसुद्धा त्या स्टार्टअपच्याकडून करायला तयार आहोत. तर खूप लवकर आम्ही आमच्या वेस्टच्या संदर्भातले, सिवरेजच्या संदर्भातले आणि काही कदाचित वॉटर, एअर पोल्युशन या संदर्भातले काही प्रश्न जे आम्हाला आव्हान म्हणून आहे ते आपण फ्लोट करणार आहोत. तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील की त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या आणि बेस्ट सोल्युशन विल ट्राय टू अवॉर्ड फ्रॉम आवर एंड. एक संजय कुमार आणि प्रल्हाद राऊत यांनी प्रश्न विचारला एक टॉयलेटच्या संदर्भातला. PCMC should initiate public toilet at crowded area and it should be with minimum pay charges. It will definitely help to keep the city clean. तो 100% खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आपला जे महानगरपालिकाचे जे टॉयलेट्स आहे ते ब्रॉडली 2 कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाईड करतो. पहिली कॅटेगरी आहे आपली कम्युनिटी टॉयलेट. कम्युनिटी टॉयलेट असं ठिकाण आपण क्रिएट केलेलं आहे ज्या ठिकाणी जसं स्लम्सचे ठिकाण आहे, झोपडपट्टीचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी लोकांचे घर खूप लहान आहे एरिया, त्याच्यामध्ये टॉयलेट क्रिएट करणं पॉसिबल नाही म्हणून आपण एक कॉमन फॅसिलिटी क्रिएट केलेली आहे. काही ठिकाणी 30 सीटच्या फॅसिलिटी क्रिएट केली आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षासुद्धा जास्त सीटची आपण टॉयलेट्स क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आंघोळ करायला आणि आपला शौच जायला दोन्ही व्यवस्था याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये महानगरपालिकाने एक खूप चांगली पहल केली होती. आपण एक नवी दिशा म्हणून याच्यामध्ये एक उपक्रम मागच्या वर्षी सुरुवात केला. सर्वात आधी शास्त्रीनगर G वॉर्डमधून आपण ती सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये बचत गटांचे मार्फत आपण या कम्युनिटी टॉयलेटला क्लिनिंगचा प्रयत्न केला. याच्यामध्ये वेगळा काय घडला, सर्वात आधी तर वेगळा असा घडला की जे महिला ते टॉयलेट वापरत होती तीच महिला आता त्या टॉयलेटची क्लेनलीनेससाठी जबाबदार आहे. आपण त्या महिलांना दर महिन्याला काही त्यांना त्याचा रेन्युमरेशनसुद्धा देतो. तर एकतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आहे, त्यांचा लाईव्हलीहूड एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा वाढ होतो आहे, त्यांना आपण काही फायनान्शियल हेल्पसुद्धा करतो आहे. याच्या व्यतिरिक्त जे यूजर आहे, जर तो यूजर स्वतः मेंटेन करत असेल तर 100% टॉयलेट क्लीन राहणारच आहे. खूप चांगले याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट्स भेटले शास्त्रीनगरपासून, म्हणून आपण तो आता प्रकल्प जे आमचा आहे नवी दिशाचा महिला बचत गटांचे मार्फत कम्युनिटी टॉयलेट मॅनेज, मेंटेन, क्लीन करण्याचा
तो संपूर्ण उपक्रम आता एक टॉयलेटवरून आपण जवळपास मोर दॅन 30 to 35 टॉयलेट्सला आपण स्केल अप केलेला आहे. आज रोजी जवळपास काही नाही म्हटलं तर मोर दॅन 30 टॉयलेट कम्युनिटी टॉयलेट असे आहे जे त्या कम्युनिटी मॅनेज आणि मेंटेन करत आहे, क्लिनिंग पण करत आहे. म्हणून बिकॉज दे आर दी ओनर, ते यूजर आहे. यूजर असल्यामुळे 100% त्यांची मेंटेनन्स, 100% त्यांची क्लिनलीनेस खूप चांगली राहत आहे. याचे पुढे आम्ही अजून असं नियोजन याच्यामध्ये करतो आहे की जे याचे जे किरकोळ खर्च असतो, एखाद्या ठिकाणी कांडी नाही आहे, एखाद्या ठिकाणी काही प्रॉब्लेम टॅपमध्ये झाला आहे, काही मोटरचा प्रॉब्लेम झालेला आहे, पाण्याच्या टाकीचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या बचत गटांना फ्लेक्सी फंड अवेलेबल करून देणार आहोत, ज्यांनी जेणेकरून ते थोडा फ्लेक्सिबल फंड वापरून टॉयलेटला सुव्यवस्थित ठेवतील. आणि महिला बचत गट जे आपली महिला आहे त्यांना खरं माझ्या वतीने खूप सलाम आहे की त्यांनी खूप चांगल्या रीतीने या संपूर्ण उपक्रम हाताळला आहे. आणि ते खऱ्या अर्थाने आम्हाला पण एक प्रकारे नवी दिशा आणि नवी ऊर्जा त्या प्रकल्पा म्हणून भेटली. आणि आपण असा निर्णय घेतला की पुढचे 1 किंवा 2 वर्षामध्ये 100% कम्युनिटी टॉयलेट आम्ही महिला बचत गटांच्या मार्फतच स्वच्छ ठेवणार आहोत, मेंटेन करणार आहोत. याचे पुढे जाऊन जे आता टॉयलेटचा प्रश्न विचारण्यात आला आहे, मी तुम्हाला सांगितलं 2 कॅटेगरी. पहिली कॅटेगरी कम्युनिटी टॉयलेट, जे त्या स्लम्स झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे घरामध्ये टॉयलेट अवेलेबल नाही. दुसरी कॅटेगरी आपलं पब्लिक टॉयलेट. आता पब्लिक टॉयलेट जे आपले आहे क्राउडेड ठिकाणी, बाजारपेठच्या ठिकाणी, काही आपले गार्डन्समध्ये, मी मान्य करतो काही प्रमाणात त्याच्यामध्ये आमचा वरखाली काही उणीवा राहतात. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये एक जे पहिली खूप चांगली पहिल आम्ही घेतली तो आहे स्मार्ट सिटीचे अखत्यारीत स्मार्ट टॉयलेट. तर स्मार्ट टॉयलेटच्या संपूर्ण प्रकल्पमध्ये आम्ही एक कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटला ती जबाबदारी संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. PPP बॉन्डमध्ये हे उभारलेले टॉयलेट्स आहे. तुम्ही जर याचा व्हिजिट केला असेल तर संपूर्ण अगदी स्टेनलेस स्टीलच्या याच्यामध्ये जसा आपला रेल्वेजमध्ये असतो त्या प्रमाणात याच्यामध्ये इंटिरियर्स आहे, जेणेकरून तुटण्याचा किंवा जे आपला टॉयलेट सीट तुटण्याचा त्याच्यामध्ये काही प्रकार राहणार नाही. क्लिनिंगसाठी आम्हाला चांगला राहतो आहे. कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या कमर्शियल स्टॅब्लिशमेंटचे मार्फतच आपण त्याला मेंटेन, त्याला आपण क्लीन ठेवायचा सुद्धा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून टॉयलेटची क्लिनलीनेसमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आतापर्यंतचे रिझल्ट त्याचे खूप चांगले आहे. आज रोजी जवळपास 4 ते 5 ठिकाणी ते टॉयलेटची सुरुवात करण्यात आलेली आहे. डांगे चौकपासून भक्तिशक्ती चौकला, भक्तिशक्तीच्या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण 26 ठिकाणी असे स्मार्ट टॉयलेट्स आणण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या व्यतिरिक्त काही टॉयलेट आपण सुलभ इंटरनॅशनल जे आहे त्यांच्या मार्फत आपण राबवतो आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा आपण प्रोसेसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक जे त्याच्यामध्ये प्रोसेस इम्प्रूव्हमेंटचा आपण प्रयत्न करतो आहे तो आहे फीडबॅक मेकॅनिझम, ज्याच्यामध्ये QR कोडचे मार्फत काही आपली स्वच्छता ॲप आहे, त्याच्यामध्ये आपण नागरिकांचा फीडबॅकसुद्धा अपेक्षित करतो आहे. तर तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील, जेव्हा केव्हा तुम्ही आपला एखादा पब्लिक टॉयलेट आमच्या शहरामध्ये वापरतात तर कृपया करून त्याचा फीडबॅक 100% द्या, जेणेकरून तो फीडबॅकचे मार्फत आमच्याकडे ती इन्फॉर्मेशन राहणार आणि आम्ही त्याच्यामध्ये काही करेक्टिव्ह ॲक्शन घेऊ शकतो. पण 100% पब्लिक टॉयलेटमध्ये अजून मला जाणीव आहे की त्याच्यामध्ये आपल्या सिस्टममध्ये थोडा उणीवा आहे. त्याला आपण कसं सुधारून घेऊ शकतो तो आम्ही आमच्यासाठी सुद्धा पुढचे 1 वर्षामध्ये ध्येय ठेवलेला आहे, जेणेकरून नागरिकांना चांगल्या रीतीने आणि चांगले आपले टॉयलेट्स उपलब्ध होतील. विशेषतः आपले जे महिला जे आपले रेझिडेंट्स आहे त्यांच्यासाठी खूप मोठी अडचणी असतो की एखाद्या क्राउडेड ठिकाणी, भाजी मंडीच्या ठिकाणी आपला टॉयलेटची अवेलेबिलिटी, नॉट जस्ट फॉर द कस्टमर पण आपले तिकडे राहणारे जे आपले शॉपकीपर्स असतील, काही इतर लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा तो एक जिकिरीचा प्रश्न असतो. तो थँक्यू फॉर संजय कुमार आणि प्रल्हाद राऊत, त्यांनी हे लक्षात आणून दिलेलं आहे. ऑलरेडी आम्हाला जाणीव आहे त्याच्यामध्ये आपण काही प्रमाणात काम करतो आहे, अजून प्रोग्रेसची गरज आहे. वी विल बी प्रोग्रेसिंग ऑन दॅट फॅक्ट ऑल्सो. अजून याच्यामध्ये असं विचारलं आहे की आर देर एनी प्रोग्राम्स ऑफ PCMC दॅट the citizen can volunteer to be part of to help make the city clean and beautiful. तर डेफिनेटली याच्यामध्ये जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, तुमच्या सर्वांचे सहकार्यामुळेच आपण जे काही अचीव करू शकलो आहे दॅट तो त्याच्याच आपला कारणीभूत आहे की तुमच्या चांगल्या सहकार्य मला आजपर्यंत भेटलं आहे. परंतु याच्यामध्ये अजून काही असे एक एरियाज आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडून आम्हाला अजून जास्त चांगलं सहकार्य अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये पहिला मी म्हटलं ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन आय एम सेईंग, तुम्हाला सर्वांना विनंती राहील तुमचे स्तरावर सेग्रिगेशन परफेक्ट करा.
जेवढा सेग्रिगेशन तुम्ही परफेक्ट करणार तेवढा आमची एफिशियन्सी वाढणार, तेवढा आमच्या प्रोसेसिंगची केपेबिलिटी वाढणार. दुसरा मुद्दा आहे, आपण वेगवेगळे ठिकाणी प्लॉगथॉन अरेंज करतो किंवा वेगवेगळे ठिकाणी आपण काही इव्हेंट्स अरेंज करतो. माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील, सर्वांना सूचना राहील की महानगरपालिकेने पुकारलेले संपूर्ण या इव्हेंटमध्ये कृपया करून आम्हाला मदत करा. काही प्रमाणात आपण रिव्हर क्लिनिंगचा प्रोग्राम घेतोय, काही ठिकाणी आपण गार्डन क्लिनिंगचा प्रोग्राम घेतोय, काही ठिकाणी आम्ही आता स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा दोन्ही प्रोग्राम आज रोजी सुरुवात आहे, त्या ठिकाणी आपण प्लांटेशनचा कार्यक्रम घेतोय. तर जर तुम्ही तुमचा आम्हाला पाठिंबा याच्यामध्ये दिला, अजून चांगल्या रीतीने पाठिंबा दिला, तुमचे स्तरावर कम्युनिटी इव्हेंट्स ऑर्गनाईज केले, तुमचे स्तरावर व्हॉलंटरी इव्हेंट्स ऑर्गनाईज केले, तुमचे स्तरावर एखादा GVP असेल, GVPला जर तुम्ही आम्हाला मदत केली कमी करण्याची, तर 100% आपल्याला त्याच्यामध्ये मदत होऊ शकतोय. आता GVPचा मी जे तुम्हाला एक मुद्दा आता सांगितला, व्हॉट इज GVP? GVP इज गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट. वॉटर गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट. गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट असे ठिकाण असतात ज्या ठिकाणी एखादा पब्लिक स्पेस असतो, नेहमी तो एखादा आमच्या काही अनडेव्हलप्ड प्लॉट असतो, शासकीय जागा असतो, त्या ठिकाणी लोकांची टेंडन्सी त्या ठिकाणी कचरा टाकण्याची होऊन जातो. काही प्रमाणात काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असतात, काही ठिकाणी काही रेझिडेन्शियल एस्टॅब्लिशमेंट असतात, काही ठिकाणी घंटागाडीला तुम्ही कचरा देऊ शकले नाही म्हणून काय करायचं, तुम्ही बाहेर टाकून देतात. आता कदाचित सांगण्याबरोबर राहणार नाही, पण कदाचित सांगणंसुद्धा गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल झोन B मध्ये चिंतामणी चौक आहे, वालेकरवाडी रोड आहे. झोन C मध्ये बालाजीनगर सिग्नल आहे, लांडेवाडी चौक आहे. झोन D मध्ये गंगोत्री नगर, विजयनगर, प्रभात नगर. झोन E मध्ये शिव टेम्पल रोड. झोन F मध्ये घरकुल चौक. झोन H मध्ये पिंपळ गुरव ब्रिजच्या जवळ. या प्रमाणात आपल्या ठिकाणी शहरामध्ये काही GVP आहे. प्रत्येक असे जे GVP असतात, गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट, तुम्ही बघितला सुद्धा असेल. मागे एक आपला ब्रिजवरचा GVP ज्या ठिकाणी आपण मशरूम ठेवले होते, खूप गाजला होता, न्यूजपेपरमध्ये पण आला, बरेच लोकांनी त्याला सेल्फी पॉईंट म्हणून सुद्धा वापरला. आमचा प्रयत्न एवढाच असतो की एखादा GVPला आपण स्वच्छ करून त्या ठिकाणी असा स्ट्रक्चर क्रिएट करायचा की पुढे त्या ठिकाणी कचरा टाकण्याच्या आधी एखाद्या माणसाला थोडासा लज्जा आली पाहिजे. लज्जा याच्यासाठी आलं पाहिजे की आम्ही प्रत्येक ठिकाणी नियोजन करतोय, आमचे डस्टबिनसुद्धा असतात, आमची घंटागाडीसुद्धा येत आहे, इतर सर्व यंत्रणा असूनसुद्धा जर आपण आज रोजी पण उघड्यामध्ये कचरा टाकत असो, तर आपल्यासारखे सिटीला, जे आपले इंडियामध्ये नव्हे तर इंटरनॅशनली वी एक्सपेक्ट आर सिटी टू बी वन ऑफ द बेस्ट सिटीज, तर तो आपल्यातर्फे ती बाब चांगली नाही. म्हणून हे जे आता विचारलं की नागरिकांचा काय रोल असू शकतो, आय वुड एनकरेज, मी जे आता सर्व जे ठिकाण म्हटले, नागरिकांनी त्यांचा ग्रुप करून, नागरिकांनी त्यांची वॉच ठेवून असे लोकांना थांबवलं पाहिजे. आम्ही आमच्यातर्फे सुद्धा याच्यामध्ये काही फाईनचा प्रोव्हिजन केलेला आहे. आपण काही याच्यामध्ये फाईनसुद्धा करतो आहे. 500 रुपयेपासून 5000 रुपयेपर्यंतचा आपण याच्यामध्ये फाईन ठेवला आहे. वेगवेगळे प्रकारचे आपण याच्यामध्ये फाईन ठेवतो आहे. जे लिटरिंग जे इन पब्लिक प्लेस आहे त्यांना आपण 500 पासून 50,000 पर्यंतचा त्याच्यामध्ये फाईन आहे. 50,000 खूप मोठ्या प्रमाणात जर एखादी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट किंवा यांनी कचरा टाकला असेल तर 50,000 पर्यंतच्या फाईनचा प्रोव्हिजन आहे, जे की आम्ही वापरतोय आणि अजून याचे पुढे अजून जास्त इंटेन्सिव्हली आपण त्याला वापरणार आहोत. स्पिटिंग जर पब्लिक प्लेसेसमध्ये केला तर जवळपास 1000 रुपये आपण फाईन ठेवला आहे. सेग्रिगेशनचा मी जे तुम्हाला विलगीकरणचा सांगितला त्याच्यामध्ये 300 पासून 500 रुपयेपर्यंतचा फाईन ठेवला आहे. ओपन युरिनेशनसाठी 500 रुपयेचा फाईन ठेवला आहे. या प्रमाणात आपण काही फाईन्स ठेवले, काही प्रमाणात आपण फाईनिंग करतोय. प्रत्येक ठिकाणी आपण करू शकत नाही. आपले शहराचे चप्पेला आपली यंत्रणा पोहोचण्याचा जरी प्रयत्न करत असेल तरी आपण पोहोचू शकत नाही. म्हणून तुमची एक सजग आणि एक सतर्क नागरिक म्हणून तुमचा रोल याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. असा एखादा तुमचे नागरिक, तुमचे घराच्या जवळ एखादा असा GVP असला तर त्याला कसा थांबवता येईल, तुम्हाला पण एक ॲज अ कम्युनिटी, ॲज अ नेबरहूड म्हणून विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला चांगला मदत करू शकतात. याच्या व्यतिरिक्त काही लोकांनी विचारलं की असा एखाद्या ठिकाणी कचरा असेल किंवा कचऱ्याचा ढीग असेल तर आम्हाला कसं सांगू शकतात, तर तुम्ही आम्हाला सारथी ॲपचा वापर करून आम्हाला फोटो पाठवू शकतात. त्या ठिकाणी आम्ही फोटो, आणि मला पण बरेच लोक व्हॉट्सॲपला सुद्धा पाठवत राहतात, इतर ईमेलवर पाठवत राहतात, त्याच्यामध्ये आपण इमिजिएटली ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करतो आहे. पण तुम्ही जर स्मार्ट सारथी ॲपमध्ये एखाद्या ठिकाणी ढीग असेल, एखाद्या ठिकाणी कचऱ्याचा आपला GVP असेल, त्या ठिकाणी तुम्ही जर स्मार्ट सारथी ॲपमध्ये नोंदवला, स्मार्ट सारथी ॲपमध्ये जाऊन तुम्ही फोटो घेऊन लोकेशन वगैरे टाकला तर 100% आम्ही त्याच्यामध्ये स्टेप्स घेण्याचा 100% त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत.
काही ऑनलाईन क्वेश्चन आलेले. शुभम गवस आहे, त्यांनी असा विचारला आहे की एनी प्लॅन्स टू रिड्यूस द बॅड स्मेल फ्रॉम मोशी गार्बेज डेपो. इवन आफ्टर कंप्लेनिंग मेनी टाइम्स नो ॲक्शन हॅज बीन टेकन. बेसिकली द गव्हर्नमेंट इज प्लेइंग विथ द लाईव्स ऑफ द पीपल नियर बाय. तर हा मोशी आणि आजूबाजू राहणारे लोकांचा खूप एक जिकरीचा प्रश्न आहे आणि 100% आय कॅन सिम्पथाईज, आय कॅन एम्पथाईज विथ दिस थिंग. बरेच वर्षापासूनची लोकांची मागणी त्या ठिकाणी राहिलेली आहे. पण आज रोजी मी तुम्हाला सांगतो, खूप फर्म स्टेप्स याच्यासाठी महानगरपालिकेने घेतलेलं आहे. पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे की मोशी कचरा डेपोला जेव्हा आपण बायोमायनिंगची सुरुवात केली. आणि बायोमायनिंग म्हणजे काय? बायोमायनिंग म्हणजे जे आपला लेगसी वेस्ट असतो, लेगसी वेस्टला प्रोसेसिंग करून. आणि लेगसी वेस्ट म्हणजे काय? जे मी सुरुवात केली होती, जर आपण सेग्रिगेशन केला नाही आणि आपण मिक्स वेस्ट असाच टाकला तर तो मिक्स वेस्ट त्याच्यामध्ये कंपोस्ट पण राहतो आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक पण राहतो आहे. आणि जसं आधी आपल्याकडे ढीग वगैरे होते आणि ते आत्ताचे ढीग नाही, मागचे 10, 15, 20, कदाचित 25 वर्षाचे, 30 वर्षाचे ते ढीग आहे. त्या ठिकाणी जवळपास 25 लाख टन आपल्याकडे जे संपूर्ण आपला लेगसी वेस्ट आहे त्याला आपण हाताळायचा आता प्रयत्न करतो आहे. हाताळायची आपण सुरुवात केलेली आहे. पहिला 10 लाख मेट्रिक टनाचा जे आपण बायोमेट्रिकचा संपूर्ण आपला एक सेक्शन हाताळतो आहे, त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी दुर्गंधचा आज रोजी प्रॉब्लेम आहे. माझी तुम्हाला सर्वांना आणि खरं मोशी आणि आजूबाजूच्या परिसराच्या लोकांच्या संपूर्ण सिटीचे लोकांनी धन्यवाद मानलं पाहिजे की हे प्रोसेस असूनसुद्धा त्यांना एक प्रकारे सपोर्ट या प्रमाणात दिलेला आहे की होत असूनसुद्धा ते थोडासा त्याला टॉलरेट करतात. आणि खरं सिटीचे सर्व नागरिकांनी त्यांचा आभार मानला पाहिजे. पण माझी मोशीचे रेझिडेंटला माझी विनंती राहील की हे बायोमायनिंगचं संपूर्ण प्रोसेस जेव्हा आपण करतो तेव्हा जे जुना वेस्ट आपण काढतो आहे त्याच्यामुळे सुद्धा थोडा दुर्गंध पसरत आहे. पण त्यालासुद्धा आपण हाताळायचा प्रयत्न करतो आहे. त्या ठिकाणी काही केमिकलचा स्प्रे किंवा इतर हे वापरून जेणेकरून कमीत कमी दुर्गंधमध्ये आपला तो प्रोसेस आपण करू शकणार आहे. पण तो प्रोसेस आज रोजी करणं गरजेचं आहे. आपण आज जर त्या प्रोसेसला केलं नाही तर पुढे जाऊन अजून ते प्रॉब्लेम वाढणार आहे. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मान्य पंतप्रधान महोदय, आपले मान्य मुख्यमंत्री महोदय, मान्य उपमुख्यमंत्री महोदय, त्यांचेसुद्धा निर्देश आहे प्रत्येक महानगरपालिकेने पुढचे 2 वर्षामध्ये कचऱ्याचे ढीग आहे त्यांना अगदी सपाट करून सगळा प्रोसेसिंग करून कचऱ्याची संपूर्ण लेगसी वेस्टची विल्हेवाट लावली पाहिजे. तोच आपण आमच्यासाठी ध्येय ठेवला आहे. आणि पुढचे 2 वर्षामध्ये आम्ही मोशी कचऱ्याचे संपूर्ण जे आपले ढीग तुम्हाला दिसतात नेक्स्ट 2 to 2.5 years ते आम्ही सगळं प्रोसेसिंग करून त्या ठिकाणून ते कचऱ्याचे आपले जे संपूर्ण जे प्रोडक्ट आहे ते उचलून त्याची आम्ही विल्हेवाट लावणार आहोत. तर मोशीचे लोकांनी आजपर्यंत जे आम्हाला सहकार्य याच्यामध्ये केला याचे पुढे सुद्धा माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की तुम्ही आम्हाला सहकार्य अजून थोडा वेळ करा. आम्ही खूप लवकर याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही अजून याच्यामध्ये आमची स्पीड वाढू. पण 100% एकदा आपला बायोमायनिंगचा संपूर्ण काम झाल्यानंतर त्या ठिकाणी याचे पुढे ढीग लावण्याचा कोणतीच टेंडन्सी राहणार नाही. म्हणून आपण ओला कचऱ्यासाठी आता बायोमिथनेशनचा प्लांट लावतो आहे जेणेकरून ओला कचऱ्याचा काही ढीग लागणार नाही. जे सुका कचरा आहे त्याला आपण वेस्ट टू एनर्जी प्लांटमध्ये जाळून त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत म्हणून त्याचा पण ढीग लागणार नाही. पण खरा खूप जिकिरीचा प्रश्न मोशीचे लोकांचा आहे तो मी माझे वतीने त्याला रिप्लाय करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच ठिकाणी आपण मोशीच्या ठिकाणी जसं मी सांगितलं वेस्ट टू एनर्जीचा प्लांटसुद्धा येतो आहे. हॉटेल वेस्टचा सुद्धा आपण प्लॅनिंग त्या ठिकाणी करतो आहे. आणि याचे पुढे जाऊन वेस्टर्न पार्ट ऑफ द सिटीचा सुद्धा काही नियोजन करू शकतो जेणेकरून ईस्टर्न पार्ट ऑफ द सिटीसाठी एक प्लान आणि वेस्टर्न पार्ट ऑफ द सिटीसाठी एक प्लान त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करायचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी इन्फ्लुएन्झाच्या संदर्भातला प्रश्न विचारला आहे. तो जरी आजच्या टॉपिकशी निगडीत नसेल पण आय वुड लाईक टू रिप्लाय टू दॅट. H3N2 म्हणून जे आपला इन्फ्लुएन्झा व्हायरस आता काही आठवड्यापासून ओव्हरऑल आपल्या देशामध्ये तो पसरतो आहे. काल परवा काही प्रमाणात थोडा आपल्याकडे पॅनिक असा क्रिएट झाला की एक आपले 73 वर्षी वयोवृद्ध होते त्यांची मृत्यू परवाच्या दिवशी झाली. जेव्हा ते आपल्याकडे जेव्हा ते आपल्याकडे YCMमध्ये ॲडमिट झाले त्यावेळी त्यांना COPD ज्याला फुफ्फुसचा आजार म्हणतो ते कदाचित क्रॉनिक स्मोकर असू शकतात किंवा इतर काही प्रॉब्लेम त्यांना होऊ शकतो. म्हणून त्यांचा फुफ्फुसचा खूप त्यांना एक ग्रीवियस त्यांना आजार होता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना हार्टच्या संदर्भातले सुद्धा काही इश्यूज होते.
ते आपल्याकडे आले, त्यांना आपण संपूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केला. ICUमध्ये सुद्धा ते ॲडमिट होते. दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली. आणि जे आपला प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलप्रमाणे आपण त्यांच्या सॅम्पल, प्रत्येक माणसाचा आपण सॅम्पल जेव्हापासून H1N1 स्वाईन फ्लूचा 2009 पासूनचा प्रोटोकॉल आहे की आपण सेकंड किंवा थर्ड डे पेशंटचं सॅम्पल घेतो, त्याला आपण टेस्टिंगसाठी पाठवतो. त्या सॅम्पलमध्ये त्यांच्या H3N2 पॉझिटिव्ह आलेला. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांची मृत्यू H3N2चे मुळे झाली आहे. तो मी थोडा क्लॅरिफाय करायला इच्छुक आहे. काल जे आपली डेथ कमिटी असतो, आपले जे तज्ञ डॉक्टर्स आहे सगळे YCMचे, त्यांची जे डेथ कमिटीची कालची जे रिपोर्ट आहे, त्यांनी त्यांच्या मृत्यूचं जे कारण आहे तो COPD एक्सॅसर्बेशन म्हणजे फुफ्फुसच्या आजाराचं एक्सॅसर्बेशन त्यांनी त्याचं कारण दिलेलं आहे. आणि H3N2 फाइंडिंग जे आहे तो इन्सिडेंटल आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की H3N2 आपला नॉर्मल व्हायरल इन्फ्लुएन्झा सारखाच आहे, फक्त एक प्रकारे त्याचा प्रकार बदललेला आहे किंवा त्याची व्हरायटी व्हायरसची बदललेली आहे. तर कृपया करून कोणीच याला घाबरून जाऊ नये. जर तुमच्याकडे घशामध्ये काही त्रास असेल, तापचा काही प्रॉब्लेम असेल, खोकला असेल, कोल्ड असेल, तर कृपया करून आमचे नजीकचे तुमचे हेल्थ सेंटरला जाऊन तुम्ही डॉक्टरला दाखवून घ्या. कॉर्पोरेशनचा असेल, प्रायव्हेटचा असेल. कॉर्पोरेशनची संपूर्ण मेडिकलची जी यंत्रणा आहे अगदी सुसज्ज तयार आहे याच्यासाठी. आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 10 बेड आयसोलेशन बेडचं नियोजन केलेलं आहे. थेरगाव, आकुर्डी, भोसरी या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी 10 आयसोलेशन बेडचं नियोजन केलेलं आहे. कोविडसारखा संपूर्ण एकदम अगदी आयसोलेशन करण्याचा याच्यामध्ये प्रोटोकॉल नाही आहे जसं कोविडमध्ये होता, तरी पण आपण आयसोलेशन वॉर्ड्स याच्यामध्ये क्रिएट केलेलं आहे. समजा जर उद्या जाऊन पेशंट्स अजून वाढले तर एक हॉस्पिटल आपण याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी डेडिकेट करणार आहोत. संपूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा आमची आशापासून आणि YCMचे डीन आणि MOH पासून आणि कमिशनरपासून सगळे याच्यामध्ये आपण याची तयारी केलेली आहे, खबरदारी घेतलेली आहे. सर्व आमचे हॉस्पिटलमध्ये दवाईचे स्टॉकपासून ऑक्सिजनची स्टॉक, ऑक्सिजनची व्यवस्था सर्व ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून नागरिकांनी याच्यामध्ये खूप घाबरून जायची अजिबात काही गरज नाही. पण 100% आहे, तुम्हाला जर ताप आला, घशाचा काही त्रास झाला, खोकला आला, तर कृपया करून त्याला अंगावर तुम्ही काढू नका. नजीकचे तुमचे डॉक्टर, महानगरपालिकेची व्यवस्था असो किंवा प्रायव्हेट व्यवस्था असो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डॉक्टरला दाखवा. ट्रीटमेंट वेळेवर घ्या आणि उपचार वेळेवर घ्या. याच्या व्यतिरिक्त काही नॉर्मल गोष्टी असतात, काही प्रमाणात आपला स्टीम घेणे, हॉट वॉटर गार्गलिंग करणे, हे जे तुमचे स्तरावरचे जे मुद्दे आहे ते 100% तुम्ही तुमच्या स्तरावर घरामध्ये करू शकतात. पण मेडिसिनचे सोबत मेडिसिन घेऊन हे जर तुम्ही केला की लवकर तुम्हाला याच्यामध्ये बरं होण्याची 100% याच्यामध्ये शक्यता राहतो आहे. आणि जसं प्रत्येक व्हायरल डिझीजमध्ये असतो, जेवढा तुम्ही बॉडीला हायड्रेशन ठेवणार, म्हणजे जेवढा तुम्ही याच्यामध्ये लिक्विड घेणार आहे, तेवढा लवकर तुमचा हे व्हायरल तुम्ही याचा निदान होऊ शकणार आहे किंवा तुम्ही ट्रीट होऊ शकणार आहे. तो ट्राय टू ड्रिंक ॲज मच वॉटर ॲज पॉसिबल. आणि वॉटरचे व्यतिरिक्तसुद्धा जे काही लिक्विड आहे, ज्यूसपासून किंवा इतर जे काही तुम्ही घेऊ शकतात, ज्यूस वगैरे इतर काहीच नसेल, काही हरकत नाही. पाणी घ्या, स्वच्छ पाणी प्या आणि काही प्रमाणात ORS पण जर घेतलं तर काही हरकत नाही. पण आमची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज एकदम अगदी तयार आहे H3N2ला लढा द्यायला. आम्ही याच्यामध्ये पाऊलसुद्धा उचलले. माझी एकच विनंती तुम्हाला राहील, कृपया करून याच्यामध्ये घाबरून जाऊ नका. पॅनिक व्हायची अजिबात याच्यामध्ये गरज नाही. आपण 100% हाताळू शकतो आहे. इट इज लाईक अ नॉर्मल व्हायरल फीवर, पण त्याचं फक्त पसरण्याची जे आपली पर्सेंटेज आहे ते थोडी जास्त आहे. तेवढाच याच्यामध्ये मुद्दा आहे. कोणीच याच्यामध्ये घाबरून जाऊ नये, ते माझी तुम्हाला विनंती राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न आला आहे, कचरा कुंडी पुन्हा ठेवण्यात यावा. सकाळी खोऱ्याने उचलण्यापेक्षा कचरा कुंडी बरी नाही का? तर याच्यामध्ये आम्ही आमचा जे शहर आहे, नॉट जस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण आपल्या PCMCने सुद्धा तो धोरण स्वीकारलेला आहे की आम्ही आमचा शहर कचरा कुंडी मुक्त करण्याचा धोरण ठेवलेला आहे. त्याच्या मागचा एक सर्वात जे महत्त्वपूर्ण हेतू आहे तो असा आहे, प्रत्येक सकाळी घंटागाडी येऊन तुमच्याकडून कचरा का उचलतो आहे, तो पुन्हा मी त्याच प्रश्नावर येतो आहे की जो मी सुरुवातीला म्हटला होता की आपला पाया आहे सेग्रिगेशन. जर आम्ही कचरा कुंडी ठेवलं की त्या ठिकाणी मिक्स वेस्ट असतो, मिक्स वेस्टला नंतर सेग्रिगेशन करणे आणि कचरा कुंडीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे,
त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे, आजूबाजू राहणारे लोकांच्यासाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे, असं बरेच आपल्या याच्यामध्ये प्रकार होतो आहे. म्हणून आपण घंटागाडीद्वारा कचरा संकलन करून 100% निवारे याच्यासाठीच केलेला आहे, जेणेकरून आम्ही तुमचे घरामधूनच कचरा उचलण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही 100% उचलणार आहे. आम्ही आमच्यातर्फे जे याच्यामध्ये एक प्रोसेस इम्प्रूव्हमेंट केलेला आहे. काही ठिकाणी अशी कंप्लेंट राहतात की आमची जे गाडी आहे ती वेळेवर येत नाही, किंवा आमची गाडी समजा आज आली उद्या येत नाही. आम्ही प्रयत्न करतो याच्यामध्ये, पण आता आम्ही प्रत्येक गाडीमध्ये GPS सिस्टम बसवलेला आहे. आपलं जे स्मार्ट सिटीचं ICCC सेंटर आहे त्या ठिकाणून आपण ट्रॅकसुद्धा करतो आहे की जर एखादी गाडीला एखादं ठिकाण एखादा वेळ पोहोचायचा होता आणि जर ती पोहोचली नाही तर का पोहोचली नाही, जर ब्रेकडाऊन झाली असेल तर त्याचा ऑल्टरनेट व्हेकलचे अरेंजमेंट करणे. आता आपण ही सुरुवात फरवरीपासूनच केलेली आहे. याच्यामध्ये अजून आपण प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करतो आहे, पण पुढचे येणारे 3 ते 4 महिन्यामध्ये आमचा हेतू एवढाच आहे, जर एखाद्या ठिकाणी एखाद्या घंटेगाडीनी एखादे फिक्स वेळेवर पोहोचणं अपेक्षित आहे तर त्या घंटागाडी त्या ठिकाणी त्या फिक्स वेळेवर पोहोचली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या डोक्यात असलं पाहिजे की माझी सोसायटीमध्ये 7 वाजता येणार आहे, 8 वाजता येणार आहे, 9 वाजता येणार आहे, जेणेकरून लोकांनासुद्धा सोयीस्कर राहणार आहे. म्हणून आम्ही आमच्यातर्फे प्रयत्न करतो आहे, पण तुमचा जेव्हापर्यंत साथ भेटला नाही, जेव्हापर्यंत कचरा विलगीकरणसाठीचं तुमचं सहकार्य भेटला नाही, तेव्हापर्यंत आपण याला 100% हाताळू शकणार नाही आहे. तर हा निखिल मोरे होता, यांचा प्रश्न होता. आय हॅव ट्राईड टू आन्सर्ड विथ रिगार्ड्स टू कचराकुंडी. पुढे एक प्रश्न आहे पुष्पा बोत्रे. त्यांनी असा विचारला आहे की वी रेसिडेंट्स ऑफ शिवतेज नगर वॉन्ट टू स्टार्ट होम कंपोस्टिंग, विल कॉर्पोरेशन ग्रांट सम मॉनिटरी हेल्प टू सिटीजन्स? अँड पुष्पा बोत्रे हॅज ऑल्सो सेड दॅट युअर स्वच्छ टीम इज डुईंग कमेंडेबल जॉब ॲट एफ वॉर्ड. तर थँक्यू आमची टीमला अप्रिशिएट करण्यासाठी. तुमच्या सर्वांचाच मोटिवेशन, सर्वांचाच अप्रिसिएशन आमच्या जे शेवटचा घटक आहे रोडवरची सफाई करणारा, कचरा उचलणारा, त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. आम्ही त्यांना सर्वांना एक मान देण्यासाठीचा, त्यांना सर्वांना एक पोझिशन ऑफ रिस्पेक्ट देण्यासाठीचा आम्ही त्यांच्या डेझिग्नेशनसुद्धा आज रोजी आपण त्यांना सफाई मित्र म्हणूनच ओळखतो, सफाई मित्र म्हणून आपण त्यांना संबोधन करतो. याच्या व्यतिरिक्त सफाई मित्रांना आपण त्यांचे काही PPP किटपासून, मास्कपासून, जॅकेट्स, ग्लव्ज वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना सोशल स्कीम्समध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करतो आहे. आणि तुम्हाला सर्वांनासुद्धा माझी विनंती राहील, रोडवरचा एखादा चांगला झाडू मारणारा आमचा एखादा सफाई मित्र असेल, महिला असेल, पुरुष असेल, तुम्ही जाऊन त्याच्या एक शाबासकीची जर थाप दिली, एक त्याला थोडासा पाठिंबा दिला, तर 100% जेवढा वेगाने, जेवढा जोशने, जेवढा उत्साहाने तो काम करतो आहे त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पटची त्याच्यामध्ये मदत होऊ शकतो. तर थँक्यू टू पुष्पा बोत्रे, तुम्ही आमच्या जे स्टाफला कमेंट केलेलं आहे. हे जे तुम्ही प्रश्न विचारला की होम कंपोस्टिंगसाठी कॉर्पोरेशनचे तर्फे काय मदत होऊ शकतो, याच्यामध्ये आम्ही तुम्हाला टेक्निकल नो हाव, तुम्हाला ट्रेनिंग, काही टेक्नॉलॉजी याच्या संदर्भातलं आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. होम कंपोस्टिंगसाठीचा आज रोजी आमच्यातर्फे काही अर्थसहाय्याचं आम्ही अजून नियोजन केलेलं नाही आहे. आपण तुमच्या प्रश्नाचे प्रमाणे याचा विचार करू. आज रोजी आमच्याकडे काही याला अर्थसहाय्य नाही, पण 100% बरेच आपलेच शहरामध्ये असे एक्झाम्पल्स आहे आणि वेगवेगळे प्रमाणात आपण त्यांना अवॉर्ड करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी आपण त्या लोकांना, जे लोक स्वतःचे घरामध्ये टेरेसवर होम कंपोस्टिंग करतात, कंपोस्टिंग करून त्यांचे गार्डनसाठी वापरतात, त्यांचे जे आपले प्लांट्सची कुंडी आहे त्याच्यासाठी वापरतात आणि खूप चांगल्या प्रमाणात लोकांनी काम केलेलं आहे. काही होम बेस्ड सोल्युशनसुद्धा आज रोजी येतात. मी आता रिसेंटली आम्ही एक एक्सपो केला होता, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे सोल्युशन आहे कचऱ्याचे डिस्पोजल, कचऱ्याचे प्रोसेसिंगच्या संदर्भात त्यांच्या ऑटो क्लस्टरमध्ये आपण एक्सपोजिशन घेतला होता. चांगला प्रतिसाद भेटला. त्याला 15-20 हजार लोक पुन्हा आपण घेणार आहोत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की जेव्हा नेक्स्ट टाईम आपण हा एक्सपो घेणार आहोत, कृपया करून तुम्ही सर्वांनी ते व्हिजिट करावा, जेणेकरून असे जे सोल्युशन्स आहेत ते तुम्हाला अजून त्याची जाणीव राहतील, त्याची माहिती भेटेल. मी याच एक्सपोमध्ये बघितला होता, ऑलमोस्ट एवढा आपला मी होम बेस्ड कंपोस्टिंगचा सोल्युशन बघितला. असा राऊंड सिलेंडरसारखा होता, घरामध्ये जर ठेवला त्याचा एक लिड पण होता. काही त्याला वास वगैरे येत नाही. जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये किंवा एक 1 वीकची सायकलमध्ये हळूहळू वर टाकून खालून तुम्ही ते जे आपला कंपोस्ट तयार होतो आहे, खत तयार होतो आहे, त्याला तुम्ही तुमच्या याच्या प्लांट्सचे कुंडीसाठी किंवा तुमचे स्वतःचे गार्डनसाठी सुद्धा त्याला वापरू शकतो आहे.
याच्यामध्येच अजून एक जोडून देतो, आम्ही मागे पण अनाउन्समेंट केली होती, आत्ता पण आपण सुरुवात करतो आहे. ज्या सोसायटीज चांगल्या प्रमाणात कंपोस्टिंग करत आहे, ऑनसाईट कंपोस्टिंग करत आहे, त्यांच्याकडून आपण कंपोस्टिंगसुद्धा विकत घ्यायला तयार आहोत. ते आपण आधी पण डिक्लेअर केलं होतं. आपण खूप लवकर त्या संपूर्ण प्रक्रियाची सुरुवात करणार आहोत, जेणेकरून जे लोक चांगला कंपोस्टिंग करत आहे, जे सोसायटीज ऑनसाईट चांगला कंपोस्टिंग करत आहे, त्यांच्याकडून आपण कंपोस्टिंग जे ते खत तयार होतो आहे त्याला आपण विकत घेऊ शकतो आहे. याच्या व्यतिरिक्त एक CNDच्या संदर्भातला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आपला राडारोडाच्या संदर्भातला जे वेस्ट असतो. तर तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये सांगायचं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता 1 वर्षापासून मोशीच्या आपली MRF फॅसिलिटीमध्ये कन्स्ट्रक्शन अँड डेमॉलिशन वेस्टचा आपला प्लांट लावला आहे. खूप हायटेक आपण प्लांट याच्यामध्ये लावला आहे. जवळपास 50 टन पर आवरची त्याला कपॅसिटी आहे. त्याचा आपण वेगवेगळे प्रकारात नियोजन करतो आहे. त्याच्यामध्ये एकतर आपला टोल फ्री नंबर आहे 1800-120-332-126. या टोल फ्री नंबरवर जर तुम्ही कॉल करून आम्हाला सांगितलं तर आम्ही ते तुमच्या CNDचा जे वेस्ट आहे त्याला आपण उचलून CND वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटीला घेऊन जाणार आहोत. मला तुम्हाला सर्वांना सूचना राहील, सर्वांना विनंती राहील की CND वेस्ट एक अशी बाब आहे जे आपण जर त्याला लवकर हाताळला नाही तर आज नाही तर उद्या जाऊन तो आपला संपूर्ण एन्व्हायरमेंटसाठी खूप एक प्रकार धोकादायक बाब निर्माण होऊ शकतो. म्हणून जे काही मोठे बिल्डर्स आहे, क्रेडाईचे लोकांच्या सोबत आपण याच्यामध्ये कोलॅबोरेट करतो आहे, आर्किटेक्टच्या सोबत कोलॅबोरेट करतो आहे. ॲट द सेम टाईम जे इंडिपेंडंट स्टँड अलोन होम ओनर जे आहे, जेव्हा ते रेनोव्हेट करतात, नवीन घर बनवतात, प्रत्येक वेळी काही ना काही राडारोडा आपला त्यातून निर्माण होतो आहे. काही ठिकाणी टेंडन्सी असतो की तुम्ही राडारोडा कोणाला तरी तुम्ही सेल करून देतात, तुम्ही त्याला विकत देतात एखाद्या माणसाला. पण तुम्ही थोडा विचार केला पाहिजे की तो माणूस तो विकत घेऊन त्याचं काय करतो आहे. मोर ऑफन दॅन नॉट तो माणूस आपला PCMCची हद्दीमध्ये किंवा PCMCच्या हद्दीच्या बाहेर बरेच ठिकाणी नदीचे काठेवर तो टाकला जातो आहे, जेणेकरून भरावसाठी काय मदत होतो आहे. आम्ही आमच्या वतीने PCMCमध्ये ज्या लोकांनी असा केलेला आहे त्यांच्यावर आपण FIRसुद्धा दर्ज करतो आहे. आमचे रिव्हर मार्शलसुद्धा आपण याच्यामध्ये ठेवले. रिव्हर मार्शलची टीम हाच काम करतो की नदी काठेवर जाऊन लोकांना थांबवतो आहे. जरासा एखादा राडारोडा टाकलेला माणूस दिसला की त्याला आपण फायनिंगसुद्धा करतो आहे. पण याच्यामध्ये जेव्हापर्यंत तुमचा सहकार्य भेटत नाही, ते जे लोक आहे जे विकत घेतात त्यांना कोण विकत देत आहे? आपलेपैकीच काही रेजिडेंट विकत देत आहे. तर कृपया करून तुम्ही आम्हाला जर टोल फ्री नंबर 1800-120-332-126 याच्यावर जर कॉल करून आम्हाला सांगितला तर मी तुमचा कचरा घेऊन जायला तयार आहोत आणि त्या कचऱ्याला आपण प्रोसेसिंग करून त्या आपला जे कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट आहे, राडारोडा आहे, त्यातून आपण जे आपला गिट्टी असतो, रोडी बजरी, त्याला आपण वेगळा करतो. जे फाईन सँड पार्टिकल असतो त्याला वेगळा करतो. कोर सँड पार्टिकल आहे त्याला वेगळा करतो. त्यातून आपण काही प्रमाणात कर्ब स्टोन्स किंवा पेवर स्टोनसुद्धा बनवतो आहे. आणि काही ठिकाणी आपण तो जे मटेरियल आहे त्याला आपण आमचे कॉन्ट्रॅक्टर्सच्या मार्फत नॉन स्ट्रक्चरल आयटममध्ये 20% त्यांनी तो मटेरियल वापरणं गरजेचं आहे असं कंपल्शनसुद्धा केलेलं आहे. म्हणून हे CND वेस्ट प्लांट वेस्टमधून जे आपला बाय प्रोडक्ट जनरेट होतो आहे तो आता आज रोजी आम्ही त्याला कन्स्ट्रक्शनसाठी आपण वापरतो आहे, जेणेकरून आपला जे एक सर्क्युलॅरिटीचा जे माननीय पंतप्रधान महोदय नेहमी म्हणत राहतात वेस्ट टू वेल्थ, तर वेस्ट टू वेल्थचा जे खरा एक आपला एक उदाहरण होऊ शकतो आहे तो आहे आपला CND वेस्ट. जे CND वेस्ट आपण असंच टाकून देतो. काही प्रमाणात काही लोक त्याला फिलिंगसाठी वापरतात, दॅट इज ओके. पण फिलिंगचे व्यतिरिक्त जे आपला फिलिंग म्हणजे स्वतःचे प्लॉटमध्ये जे फिलिंग करतात, नदी काठेवरची नाही, स्वतःचे प्लॉटमध्ये जर फिलिंगसाठी वापरायचे असेल तर काही हरकत नाही. पण त्याचे व्यतिरिक्त जे आपला टाकला जातो आहे तो 100% तो चुकीचा आहे आणि त्याला आपल्याला टाळला पाहिजे. तो आय विल रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की CND वेस्टला डिस्पोजलसाठी तुम्ही सर्वच मला याच्यामध्ये मदत करा. तर ओव्हरऑल आज आम्ही तुम्हाला कचऱ्याच्या संदर्भातले काही प्रश्नावर उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे. कचऱ्याच्या संदर्भातला
काही जे प्रश्न आहे त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न आज केलेला आहे. आमचा जे एक हेतू आहे की आपल्या सिटीला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नंबर 1 सिटी करण्याचा आम्ही जे एक ड्रीम बघितलं आहे, जे एक आपण स्वप्न बघितलं आहे, त्याच्यामध्ये तुमची सर्वांची जर त्याला जोड भेटली, तुमची सर्वांची जर त्याला साथ भेटली, तर 100% आज जे आपण देश पातळीवर 19वें स्थानावर आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला GFC गार्बेज फ्री सिटीचे उपक्रममध्ये 3 स्टारचं रेटिंग आहे. यावर्षी आम्ही 5 स्टारसाठी प्रयत्न करतो आहे. आम्ही ODF त्याच्यामध्ये सिटी डिक्लेअर्ड आहोत, पण आम्ही वॉटर प्लसच्या दिशेनं जायचा प्रयत्न करतो आहे. वॉटर प्लसच्या दिशेनं जाताना जे का आपला एक महत्त्वपूर्ण अंग आहे, महत्त्वपूर्ण अंग एक खूप आपला सिवेज ट्रीटमेंट सिवेज ट्रीटमेंटच्या संदर्भातला सुद्धा त्याच्यामध्ये एक उपांग असतो वॉटर प्लसमध्ये. तो म्हणजे सर्वात खूप महत्त्वपूर्ण उपांग आहे आणि त्याच्यासाठीच आपण वेगवेगळं नियोजन सिवेज ट्रीटमेंटसाठी सुद्धा करतो आहे. सिवेज ट्रीटमेंटचा ओव्हरऑल जर आपण संपूर्ण आपल्या इकोसिस्टमचा विचार केला तर एकतर आपण आता एक सर्वे सुरुवात करतो आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सर्वांची मला मदत लागणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण आपल्या सिटीच्या सीवर नेटवर्कला ट्रॅक करून GIS बेस्ड सिस्टमवर त्याला आणतो आहे, जेणेकरून आपल्याला सीवर लाईन्स कुठे गेलेली आहे, चेंबर्स कुठे कुठे आहे, त्यांची सर्वाला आम्हाला जोड भेटणार आहे. सिवेज ट्रीटमेंट लाईनच्या सोबतच आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं सुद्धा नियोजन करतो. आज रोजी आपल्याकडे कपॅसिटी ऑलमोस्ट 350 MLDची आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. त्याला आपण अजून वाढवतो आहे, त्याला आपण अजून 40 ते 50 MLDपर्यंत त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. क्षमता आज रोजी आपली 253 आहे, प्रक्रिया जे होते 270 होतो आहे, त्याला अजून आपण वाढवतो आहे. त्याच्यामध्ये जे आम्ही एक ध्येय ठेवलं आहे आमच्यासाठी पुढचे 2 वर्षामध्ये, संपूर्ण सिटीचे जे आपले नाले आहे त्या नालेमध्ये आपला पाणीच नसलं पाहिजे. नालेमध्ये पाणी केव्हा येतो आणि नाले कशासाठी आहे ते आपण सर्वच कदाचित आपण विसरून गेलो आहे. नालेचा जे आपला मुख्य हेतू होता तो घराची ड्रेनेज त्यामध्ये पडणे तो नव्हता. नालेचा मुख्य हेतू होता स्ट्रॉम वॉटर, ज्याला आपण पावसाचा पाणी असतो तो नाल्यांच्या मार्फत नदीमध्ये जायला पाहिजे, तो नाल्यांचा मुख्य हेतू होतो. पण हळूहळू जसं जसं सिटी वाढत गेली, ज्या प्रमाणात कदाचित ड्रेनेज एक्सपॅन्ड व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात आपण केला. PCMCने चांगलंच काम केलेलं आहे ड्रेनेजमध्ये खरं जर सांगितलं तर, तरी पण काही ठिकाणी उणीवा आहे. अजून असे काही लोक आहे जे नालेचा जे आपला नालेमध्ये जे पाणी असतो किंवा इतर जे आपलं नियोजन ज्या प्रमाणात झालं पाहिजे ते होत नाही. म्हणून आपण असा पण ध्येय ठेवला आहे की पुढचे 1 ते 2 वर्षामध्ये सगळे आपले नाले कोरडे झाले पाहिजे. आणि ते केव्हा कोरडे होणार? पावसामध्ये कोरडं नाही होणार, पण नॉन मॉन्सूनचे जे डेज आहे त्यावेळी नाळे कोरडे झाले पाहिजे. म्हणून आपण त्याच्यामध्ये संपूर्ण ड्रेनेज नेटवर्कशी कनेक्ट करणे, प्रत्येक आपला टॉयलेट असो, इंडस्ट्रियल एफ्लुएंट असो, इतर काही एफ्लुएंट असो, त्यांना ड्रेनेजमध्ये जॉईन करून त्यांना आपण सगळं सिवेज ट्रीटमेंट प्लांटला आणणे आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधून त्यांच्यावर उपचार होऊनच त्यांना नदीमध्ये सोडणे. आता मला माहिती आहे यावर्षीसुद्धा आपला केजुदेवी बंधारा असो किंवा इंद्रायणी आपली नदी असो, त्याच्यामध्ये जलपर्णीपासून इतर काही विषय याच्यामध्ये क्रिएट झालेले आहे. त्याच्यामध्ये आज रोजी आमच्या पवना नदीमध्ये स्पेशली इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा इंटरसेप्टर चॅनल जे असतो, इंटरसेप्टर ड्रेन, त्याचं काम सुरू आहे. पुढचे 2 ते 3 महिन्यामध्ये आपण त्याला संपवणार आहे. एकदा आमच्या इंटरसेप्टर ड्रेनचं काम झालं बऱ्यापैकी या मुद्द्याला आपण हाताळू शकणार आहे. याच्यामध्ये इंटरसेप्टर ड्रेन काय काम करतो, जे नालेमधून येणारा जे पाणी नदीला मिळतो तो नदीला ना मिळता इंटरसेप्टर ड्रेनमध्ये ट्रॅप होतो आहे. इंटरसेप्टर ड्रेनने आपण त्याला STPला घेऊन जातो आहे, STPमध्ये ट्रीट करूनच त्याला आपण पुन्हा नदीमध्ये सोडतो आहे. हा जे आहे आपला पुढचा टप्पा झाला. याचे अजून पुढचा टप्पा काय, मी जे तुम्हाला सांगितलं, जर नालेच कोरडे झाले तर इंटरसेप्टर ड्रेनचा काही यूज राहणार नाही. तरी पण आपण त्याला ॲज अ रिडंडन्सी म्हणून ठेवतो आहे, ॲज अ एक ॲडिशनल स्टेप म्हणून ठेवतो आहे आणि आज रोजी त्या इंटरसेप्टर ड्रेनचा 100% वापर होणार आहे. याच्यासोबतच एकदा आपली नदी हे क्लीन झाली आणि यांना इमिजिएटली क्लीन करणं खूप गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटची दृष्टीने, संपूर्ण ओव्हरऑल सिटीच्या एस्थेटिकची दृष्टीने, फ्लोरा अँड फॉना जे नदीमध्ये आहे
त्या संपूर्ण दृष्टीने नदीला आपल्याला सर्वांनाच क्लीन ठेवणं गरजेचं आहे. म्हणून याच्यामध्ये आम्हाला तुमची पण सर्वांची एक साथची गरज आहे, एक तुमची सर्वांची सहभागची गरज आहे. एकतर नदीमध्ये कचरा टाकताना तो कृपया करून सॉलिड वेस्ट नदीमध्ये जाऊ नये, म्हणून तुम्ही तुमचे स्तरावर सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. महानगरपालिकेचे तर्फे जबाबदारी आम्ही उचलतोय, पण तुमच्या स्तरावर सुद्धा त्याच्यामध्ये काही हातभार लावण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त काही सोसायटीजमध्ये जे STP क्रिएटेड झालेले आहे, त्या सोसायटीनी STPचे जे ऑपरेशन्स आहे, आम्ही तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट केलेला आहे. विशेषतः जे 145 अशी सोसायटी आहे ज्यांनी स्वतःचे STP ऑपरेट करण्याची गरज आहे, त्या ठिकाणी त्या STP जे ऑपरेट करतात त्यांना आमचे डॅशबोर्डवर ऑनलाईन करण्यासाठी आम्ही सर्व सोसायटीला आवाहन केलेलं आहे. ते कृपया करून ते सर्व 145 सोसायटीजनी आमच्या आव्हानाला स्वीकारून तुमचे सोसायटीचे STP ऑपरेशन्स आमचे याचेवर ऑनलाईन करून घ्यावा. आणि तो आम्ही आत्ता कंपल्सरीसुद्धा तुम्हाला करतो आहे, जेणेकरून तुमचे STPच्या ऑपरेशनमध्ये किती सीवेज जनरेट होतो आहे, किती ट्रीट होतो आहे वगैरे वगैरेची माहिती आम्हाला याच्यामध्ये भेटू शकणार आहे. पण मला जाणीव आहे याच्यामध्ये अजून आम्हाला बराचशा डिस्टन्स कवर करायचं आहे, बराचशा याच्यामध्ये काम करायचं आहे. आम्ही एक सुरुवात केलेली आहे, पहिला पाऊल उचलला आहे. 100% त्याला आपण पुढे जाऊन एक या स्थितीपर्यंत यायचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपला कोणताच सीवेज आपला नदीमध्ये जाणार नाही. याच्यासोबतच आपण आता महानगरपालिकेने मुळा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचे सोबतच पवना आणि इंद्रायणीच्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटसुद्धा हाती घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला पाऊल सांगायची गरज नाही, पाणी स्वच्छ झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण काही या नदी काठेवर काही वॉकवेज तयार करणे, एम्बँकमेंट तयार करणे, जेणेकरून फ्लड प्रोटेक्शन राहणार आहे. आणि फ्लड प्रोटेक्शनचे सोबतच काही वॉकवेज तयार होतील, पाथवेज तयार होतील, लोकांना फिरायला गार्डन स्पेसेस तयार करू आपण. प्लेस मेकिंगसुद्धा आपण याच्यामध्ये ठेवलं आहे. काही पॉज पॉईंट, बसण्याचे ठिकाण, मुलांच्या खेळण्याचे ठिकाण, या संपूर्ण प्रकारात आपण मुळापासून सुरुवात करतो आहे, जवळपास 7 ते 8 किलोमीटरची. आणि त्याच्यानंतर पाठोपाठ पवना आणि पाठोपाठ इंद्रायणीसुद्धा आपण या संपूर्ण नदी सुधार प्रकल्पमध्ये हाती घेतलेला आहे. त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे, जसं मी सांगितलं, नाले नॉन मॉन्सून डेजमध्ये कोरडे राहणे, नदी थ्रूआउट द इयर स्वच्छ राहणे. आणि नदी जर स्वच्छ राहिली तो देन नॉट ओनली विल इट बी गुड फॉर एन्व्हायरमेंट, पण आपल्या सिटीसाठी सुद्धा नदी काठेवर लोकांनी फिरणे, लोकांनी पिकनिकसाठी जाणे, ते आमचा एक असा एक आपण इमॅजिन करतो आहे, जे आपण पुढचे 2 ते 3 वर्षामध्ये मुलापासून सुरुवात करून 3 वर्षाचा आमचा तो संपूर्ण प्रोजेक्ट राहणार आहे. तो आपण संपूर्ण कॅप करायला किंवा संपूर्ण कंप्लीट करायला याच्यामध्ये आपण ध्येय आमच्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यासोबतच एक आम्हाला काही आता शेवटी जवळपास आता प्रश्न आपले संपले. एक काही मला तुमच्याकडून काही जे आमची अपेक्षा आहे, तुम्हाला आपण विनंती करतो आहे, तुम्हाला आपण अपील करतो आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता या क्षेत्रात काम करणारी जे महिला आहे त्यांनी आम्ही एक स्वच्छोत्सव जाहीर केलेला आहे 8 मार्चला इंटरनॅशनल वुमेन्स डेला. कृपया करून त्या महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावा. आम्ही काही अवॉर्डसुद्धा याच्यामध्ये डिक्लेअर केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त 5 एप्रिलपर्यंत झोनल ऑफिसर यांच्या ठिकाणी झोनमध्ये जर तुम्ही संपर्क करून महिलांनी स्वच्छोत्सवमध्ये जर भाग घेतला तर 100% आमचा जे संपूर्ण उपक्रम आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला लाभणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वांना शेवटी काही 7-8 माझे मुद्दे आहे जे मी आत्तापर्यंत बोललो आहे, पण त्याला फक्त एक रॅपअप करायला. सर्वात आधी आम्ही 3 Rचे प्रिन्सिपल वर काम करतो आहे. त्याच्यामध्ये रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. नेहमी आपण रियूज आणि रिसायकलवर बोलत राहतो. जे आपण ओला कचराला बायोगॅसमध्ये कन्वर्ट करतो आहे, प्लास्टिक सुका इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतो आहे, काही प्रमाणात प्लास्टिकला फ्यूलमध्ये कन्वर्ट करतो आहे, प्लास्टिकला आपण पेलेट्समध्ये सुद्धा कन्वर्ट करतो आहे. हे जे वेगवेगळे आपले प्रकार आहे ते आपले रिसायकल, रियूजचे प्रकार झाले. रिड्यूसवर आपण कधी विचार करत नाही. रिड्यूसवर विचार करण्याची जे गरज आहे ते नागरिकांच्या मार्फत भरपूर गरज आहे. याच्यामध्ये रिड्यूस जे आहे त्याचा एक खूप महत्त्वपूर्ण अंग आपला प्लास्टिकच्या संदर्भातला असतो. आता प्लास्टिकच्या संदर्भात केंद्र शासनाने सुद्धा याच्यामध्ये काही रूल जाहीर केले होते. आपण पण महानगरपालिकाच्या तर्फे
प्लास्टिक बंदीचे संदर्भातले काही पाऊलसुद्धा उचलतो आहे, काही प्रमाणात आपण फायनिंगसुद्धा करतो आहे. पहिला फाईन जे आपला याच्यामध्ये 5,000 असतो, दुसरा फाईन आपण 10,000 ठेवतो, तिसरा फाईन 25,000 ठेवतो. पण याच्यामध्ये जेव्हापर्यंत तुमची सर्वांची आम्हाला साथ भेटणार नाही, तुम्ही जेव्हा भाजी घ्यायला जातात, जेव्हा तुम्ही मार्केटला जातात, जर तुम्ही स्वतःचे पिशवी घेऊन गेले तर तुम्हाला मार्केटमधली प्लास्टिकची गरज राहणार नाही. तर तुम्ही जे रिड्यूसचा जे आपला आहे 3R मधलं रिड्यूस, तो तुम्ही प्लास्टिकचा वापर रिड्यूस करू शकतात. आम्ही दंड तर लावणार आहोत, आधी पण लावला, याचे पुढे पण लावणार आहोत. पण जेव्हापर्यंत प्लास्टिकच्या संदर्भातलं तुमचे सर्वांच्याकडून आम्हाला सहभागी भेटणार नाही, तेव्हापर्यंत आपण याच्यामध्ये 100% सक्सेसफुल होऊ शकणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती ओव्हरऑल वेस्ट रिडक्शनची राहील. तो आपला काही प्रमाणात जे आता वेस्टचा आहे खूप मोठा जे आपला एक भाग आहे किंवा अंग आहे, तो आपला जे ई कॉमर्सची जे वेबसाईट्स आहे, ई कॉमर्समध्ये ऑर्डर करताना कृपया करून एक शॅम्पू बॉटल किंवा एक सोप करू नका. एकत्रित जर तुम्ही ऑर्डर केला तर किमान पॅकेजिंग मटेरियल तेवढा तरी वाचणार. तर हे खूप सोपे काही आपले उदाहरण आहे. बरेच मी अजून 10 एक्झाम्पल देऊ शकतो. काही प्रमाणात मी यांना माझे लाईफमध्ये सुद्धा वापरतो आहे, काही प्रमाणात मलासुद्धा अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. असाच मला तुम्हाला सर्वांना विनंती राहील, कोणत्या प्रमाणात तुम्ही वेस्टचा रिडक्शन करू शकतात ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, जेणेकरून रिड्यूस, रियूज, रिसायकलची 3Rची जी संपूर्ण आपला एक सर्क्युलर रिंग आहे ते आपण त्याला कुठेतरी कंप्लीट करू शकणार आहे. याच्यानंतर जे आपण मी आता प्लास्टिकचं तुम्हाला म्हटलं तर नेहमी काही खादीचे बॅग आहे, ज्यूटचे बॅग आहे, कापडची पिशवी आहे, ते तुम्हाला वापरायची आम्ही सर्व अपील करतो आहे. तुम्हाला सर्वांना मी अपील करतो आहे. याच्यासाठी मदत करायला आम्ही खूप लवकर आता कापडची पिशवी डिस्पेन्स करण्यासाठीची मशीनसुद्धा 100 मशीन लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, काही मार्केटच्या ठिकाणी, काही आमच्या ऑफिसच्या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन अवेलेबल असला पाहिजे की तुम्ही त्याच्यामध्ये कॉईन टाकला की तुम्हाला एक कापडची पिशवी भेटू शकतात. याचे व्यतिरिक्त जे तुमचे स्तरावर इव्हेंट्स असतात, आम्ही आता बऱ्यापैकी जे महानगरपालिकामध्ये आमचे इव्हेंट्स राहतो आहे त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो ऑलमोस्ट वी हॅव रिड्यूज इट टू झिरो. आम्ही प्लास्टिक बॉटलपासून इतर काही असा कचरा कमीत कमी वापरायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही जे आता पाणी वापरतो आहे तो आपण स्टीलचे ग्लास किंवा काचचे ग्लासामध्ये देतो. असाच तुमचे स्तरावर जे इव्हेंट असतात, एखादा काही तुम्ही गेट टुगेदर ठेवला आहे, एखादा काही तुम्ही लग्न आहे, त्याच्यामध्ये वेस्टचा रिडक्शन कमीत कमी कसा करता येईल ते आपल्याला सर्वांना बघितलं पाहिजे. काल परवाच मला एक लग्नाचं निमंत्रण आलेला. तो कदाचित आपले शहराचा पहिला तर मी नाही म्हणणार आहे, पण माझ्यासमोर तरी पहिला आहे असा लग्न आहे जे झिरो वेस्ट लग्न आहे. आणि त्या माणसाने मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की माझी बहिणी आहे, त्याचा मी लग्न ठेवतो आणि झिरो वेस्ट लग्न, आणि मी त्याला हमी दिली की मी तो लग्नमध्ये 100% जाणार आहे. म्हणून असे पण लोक आपल्या शहरामध्ये आहे ज्यांनी असं पाऊल उचलून त्यांनी त्या ठिकाणी झिरो वेस्ट लग्नचे संदर्भातलं सुद्धा त्यांनी पाऊल उचललं. तर तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील की झिरो वेस्ट इव्हेंट जर तुम्ही केले तर आम्ही आमचे ऑडिटोरियम्स, आमचे कम्युनिटी हॉल्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा काही डिस्काउंट पण देतो आहे. तर डिस्काउंटपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण हे आहे की तुमच्या हे संपूर्ण 3R प्रिन्सिपलमध्ये कुठेतरी सहभाग राहणार आहे. रिडक्शनचा जे आपला प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही हातभार लावू शकणार आहे. चौथी माझी अपील आहे की प्लीज डू नॉट लिटर इन पब्लिक प्लेसेस. बरंच असा आपण केसेस बघतो, एखादा माणूस खूप मोठी गाडी, म्हणजे तुम्ही ऑडी म्हणा, मर्सिडीज म्हणा, BMW म्हणा किंवा टाटा म्हणा, काही महिंद्रा म्हणा, त्याच्यामध्ये चालणारा माणूस खूप एज्युकेटेड राहतो, पण काच खाली करून कारचा प्लास्टिक रॅपर, टॉफीचा रॅपर बाहेर टाकायला 1 सेकंडसुद्धा लागत नाही. तर कोणत्या प्रमाणात आपण आपला समाज, कोणत्या प्रमाणात आपला सिटी, कोणत्या प्रमाणात आपला सोसायटी चालला आहे तो पण आपल्याला सर्वांना विचार करणं गरजेचं आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील, तुमच्याकडे जे काही लिटर असतो, वेस्ट असतो, तसा तर आम्ही प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक 100, 150, 500 मीटरवर आपण डस्टबिन ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. जरी नसेल, सिटी आपली मोठी आहे, 181 किलोमीटर आहे, तर तरी त्या ठिकाणी त्यावेळी तुमच्या ते जे वेस्ट आहे तुम्ही तुमची पॉकेट किंवा बॅगमध्ये ठेवला आणि नंतर डस्टबिनमध्ये टाकला तर फारसा काही याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. म्हणून माझी पुन्हा अपील तुम्हाला राहील. आणि याच्यामध्ये आजकाल मी बघतो आहे आपले लहान लहान मुलं याच्यामध्ये खूप हुशार आहे. लहान मुलांनी खूप याच्यामध्ये चांगले पाऊल उचलतात. लहान मुलाच बराच वेळी आपले पालकांना थांबवतात.
पण पालक थांबत नाही. तर म्हणून माझी तुम्हाला सर्वांना हात जोडूनच विनंती राहील की हे जे आपलं लिटरिंगचा जे एक आपला कॉन्सेप्ट आहे, ओव्हरऑलच आपल्या देशामध्ये कदाचित आपण त्याला घेऊन थोडं कॅज्युअल आहोत. इम्प्रूव्हमेंट भरपूर झाली आहे, पण अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायची गरज आहे. तर कृपया करून रोडवर, स्ट्रीटवर चालताना, फिरताना, गाडीमध्ये बसताना, गार्डनमध्ये फिरताना लिटरिंग करू नका. कोणताच असा वेस्ट नाही आहे जे तुम्ही अर्धा तास 1 ताससाठी जेबमध्ये ठेवू शकत नाही आणि नंतर त्याला डस्टबिनमध्ये टाकू शकत नाही. तर याचा विचार करा. आणि ती माझी आज तुम्हाला चौथी अपील आहे. पुढचा एक मुद्दा आहे की जे तुमचा डोमेस्टिक वेस्ट आहे, जे तुमचा घरगुती वेस्ट आहे, त्याला सेग्रिगेशन करण्याचा. त्याला ड्राय, सुका कचरा, ओला कचरा, सॅनिटरी वेस्ट आणि डोमेस्टिक हजार्डस वेस्ट या 4 कॅटेगरीमध्ये त्याला डिवाईड करणे, 4 कॅटेगरीमध्ये त्याला सेग्रिगेट करणे आणि आम्हाला कचरा देताना या 4 कॅटेगरीमध्ये देणे, जेणेकरून आम्ही विल्हेवाट लावताना 100% एफिशियन्सी आणि ऑप्टिमायझेशनने त्याचा विल्हेवाट लावू शकतो. जसं मी म्हटलं, या संपूर्ण कार्यक्रमाचा जर काही पाया असेल तो वेस्ट सेग्रिगेशन. याच्या पुढे एक माझी अपील तुम्हाला सर्वांना आहे की स्वच्छ सर्वेक्षण 2023चा सिटिझन फीडबॅक आहे. त्याच्यासाठी आपल्या सिटीला चांगला परफॉर्म करण्यासाठी मदत भेटणार आहे. तर त्या सिटिझन फीडबॅकमध्ये कृपया करून तुम्ही तुमच्या सर्वांचा व्हॅल्युएबल फीडबॅक त्याच्यामध्ये द्या. याच्या आधीच एक आपण UF म्हणून अर्बन आउटकम फ्रेमवर्कमध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग घेतला होता. खरं सांगायचं तुम्हाला सर्वांना त्याच्यासाठी धन्यवाद. खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला. जवळपास 3.5 लाखचे वर लोकांनी त्याच्यामध्ये फीडबॅक देऊन, वोटिंग करून आपले सिटीला UFमध्ये चांगल्या रीतीने तुम्ही याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट केलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षणसाठी तुमच्या सर्वांच्याकडून त्या सपोर्ट, त्या फीडबॅकची आम्हाला गरज राहणार आहे. पुढची माझी अपील आहे, तुमचे जर काही ग्रीव्हन्स असतील, काही कंप्लेंट असतील, तर सर्वात आधी स्मार्ट सारथीची ॲपवर तुमची कंप्लेंट नोंदवा. तुम्ही जर तुमचा ग्रीव्हन्स नोंदवला तर त्याला आम्ही ट्रॅक करतो आहे. मी पण माझ्या वतीने स्मार्ट सारथीमधली कंप्लेंट्सला ट्रॅक करतो आहे. कोणती कंप्लेंट आम्ही डिस्पोज ऑफ केली असेल समजा, पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही, त्याला रिओपन करण्याची सुद्धा आम्ही फॅसिलिटी ठेवली आहे. जर रिओपन झाली तर तो कंप्लेंटसुद्धा एस्केलेट होतो आहे. तर नुसतं तुम्ही कंप्लेंट टाकली आणि आपण त्याला क्लोज करणार, त्यालासुद्धा आपण कुठेतरी आळा बसवतो आहे आणि त्याला पण आपण कसा हाताळायचा ते पण आपण प्रयत्न करतो आहे. आणि शेवटी जे आपलं स्वच्छोत्सव 2023साठी वुमन आयकन लीडिंग स्वच्छता हे जे आपण अवॉर्ड अनाऊन्स केलेला आहे स्वच्छागृहासाठी, तर सर्व महिलांनी 5 एप्रिलपर्यंतची तुमची याच्यामध्ये एंट्री मला वॉर्ड ऑफिसला, झोनल ऑफिसला द्यावी, जे चांगल्या रीतीने काम करत आहे. जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, होम कंपोस्टिंगसाठीच आपली शहराची एक महिलांनी एक खूप चांगला एक सोल्युशन बनवलं आहे. असेच बरेच महिला आहे जे स्वच्छतामध्ये काम करतात. तर कृपया करून तुमची एंट्री आमच्याकडे पाठवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अवॉर्ड करू शकतो. शेवटी एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सिटीची स्वच्छतासाठी. आणि हे स्वच्छताचा जर आपण विचार केला तर खूप मल्टी डायमेन्शनल एक प्रॉब्लेम पण आहे आणि खूप मल्टी डायमेन्शनल याचे सोल्युशनसुद्धा आहे. स्वच्छताचा संपूर्ण मुद्दा तो सीवेजचा असो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा असो, याचे पुढे जाऊन आपला एअर पोल्युशनचे मुद्दा असो, व्हेहिक्युलर पोल्युशनचे मुद्दा असो, सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि याच्या सर्वांचा जर एक काही केंद्रबिंदू असेल तर तो आहे आपली नागरिकांचा आरोग्य, नागरिकांचा स्वास्थ्य. आणि तो नागरिकांचा आरोग्य आणि स्वास्थ्य जेवढा आमच्या हातात आहे तेवढाच तुमच्या हातात सुद्धा आहे. तर म्हणून आजपर्यंतचा जे आपला चांगला कोलॅबोरेशन, याचे पुढे अजून आपण इंटेन्सिव्हली त्याला कसं वाढू आणि आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नंबर 1 शहर म्हणून खूप लवकर कसा आपण त्याची नोंद करू, हे आमचा पण हेतू आहे. कृपया करून तुमचा पण हेतू राहू द्या. आज जे लोक आपले फेसबुक लाईव्ह सेशनला हजर झाले, ज्यांनी आज सर्व आपल्याला क्वेश्चन पाठवले, त्यांना माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. असाच फेसबुक लाईव्ह सेशन दर महिन्याला आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. याच्या पुढचा जे आपला फेसबुक लाईव्ह सेशन तुमच्याकडूनच आपण सजेशन मागवतो आहे की कोणते सब्जेक्टमध्ये करावं. तर म्हणून त्याच्यासाठी आपण आधी पण सर्वे केला होता. त्याच्या नंतरचे सेशनसाठी सुद्धा आपण एक सर्वे फ्लोट करू, जेणेकरून तुम्ही आम्हाला सांगू शकतात की पुढचा असा कोणता मुद्दा आहे ज्याच्यावर आपल्याला बोलला पाहिजे, तुमचे प्रश्न घेतले पाहिजे आणि ते उत्तर दिले पाहिजे. आज बरेच कदाचित काही प्रश्नाचे उत्तर मी वेळाभावी देऊ शकलो नाही आहे. त्या सर्व प्रश्नाला आपण FAQ फॉर्ममध्ये टाकून आमच्या वतीने काय कारवाई आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे तो आम्ही FAQ रूपमध्ये टाकून आपला वेबसाईट आणि स्वच्छ सारथी ॲपमध्ये आपण त्याला टाकणार आहोत. पण ज्यांनी आज क्वेश्चन पाठवले त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला मदत करा, आम्हाला सहकार्य करा.
तुमच्या स्वतःच्या जे आपला सिटी आहे त्याला नंबर 1 स्वच्छतामध्ये कसा करू शकतो, त्याच्यामध्ये तुमचा हातभार काय राहू शकतोय, तुमचा रोल काय राहू शकतोय, हे सर्वांनी विचार करावा. धन्यवाद.